ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। तर आपण गीतेच्या 9व्या अध्यायाच्या शेवटच्या विभागात आहोत. 9वा अध्याय आहे राजविद्या राजगुह्य योग. हे गीतेतल्या सेंट्रल पार्टचे अध्याय आहेत 9 आणि 10. तर त्याच्यामध्ये बरंच काही भक्तीचं आणि शुद्ध भक्तांचं वर्णन आहे. तर हे अध्याय फार महत्त्वाचे आहेत, 9 आणि 10. तर एक 5 मिनटात मी तुम्हाला रिकॅप सांगतो. 9व्या अध्यायामध्ये एकूण 34 श्लोक आहेत. आता हे पण तुम्हाला माहीत असेल की हे अध्याय व्यासदेवानी नाही दिलेत, कारण हे तर दोघांमधला संवाद होता, कृष्ण आणि अर्जुनमधला. तर तेव्हा कृष्ण असे नव्हते बोलत की अर्जुन मी आता तुला 9वा अध्याय सांगतोय. तर त्यांच्या संवादामध्ये मग त्या विषयाशी संबंधित असलेल्या श्लोकांना एकत्र करून त्या श्लोकाच्या संग्रहांना असे वेगवेगळे नाव दिले. तर त्यांनी बोलताना फक्त एक डायलॉग होता दोघांमधला. अर्जुन काही विचारत होता, कृष्ण काही सांगत होते. मग त्यालाच वर्गीकरण करून वेगवेगळे अध्याय केलेत. तरी तसे या अध्यायामध्ये एकूण 34 श्लोकांना घेण्यात आले. पहिल्या 3 श्लोकामध्ये भक्तीच्या ज्ञानाची महिमा भगवंत सांगतात. 4 ते 10 म्हणजे 7 श्लोकामध्ये ऐश्वर्य ज्ञान. ऐश्वर्य ज्ञान म्हणजे भगवंत, त्यांची विविध शक्ती, हे भौतिक जगत, त्यांचा संबंध, प्रलय, संहार, निर्मिती, भौतिक शक्ती, हे सर्व कार्य कसं घडून येतं, हे भगवंतांच्या शक्तीने, याला ऐश्वर्य ज्ञान म्हणतात. 11 ते 25 कृष्ण उपासकांचे वेगवेगळे प्रकार. आता याच्यामध्ये काही कृष्ण उपासक नाही आहेत, पण एका श्लोकात त्यांनी सांगितले की हे अविधीपूर्वक उपासक आहेत. म्हणजे शेवटी सगळे कृष्ण उपासक आहेत, परंतु ते चुकीच्या पद्धतीने उपासना करतात. त्यामुळे त्यांना कृष्णप्राप्ती होणार नाही, पण अल्टिमेटली तर देणारा तर कृष्णच आहे. पण इथं 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की काही लोक म्हणतात कुणाचीही पूजा करा, शेवटी त्याचीच प्राप्ती होणार. असं नाही आहे. कारण आपण बघितलं ना, यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता. ज्यांची भक्ती म्हणण्यापेक्षा उपासना कराल त्यांची प्राप्ती होईल. परंतु काय म्हणता येईल की सर्वोच्च दृष्टिकोनातून कृष्णच सगळ्याचा मूळ स्रोत असल्यामुळे शेवटी सगळे त्यांचीच उपासना करतात. परंतु कुणाचीही उपासना करून त्यांची प्राप्ती होते असं हे चुकीचं मत आहे. आणि आता जो आपण शेवटचा विभाग बघतो आहे की भक्ती कशी सर्वश्रेष्ठ आहे, याच्यामध्ये भक्ती किती सोपी आहे, भगवंतांचं भक्तांबद्दलचं स्पेशल प्रेम, वेगवेगळ्या त्याला दिलेल्या सूट, आणि शेवटच्या श्लोकामध्ये नेमकं काय करायचं, मनमना भो मद भक्तो, ते पण सांगतील. तर पहिल्या 3 श्लोकामध्ये आपण या ज्ञानाची महिमा बघतोय. तर भगवंत अर्जुनला सांगतात की हे गुह्यतमम ज्ञान आहे, आणि मी तुला का सांगतोय, कारण तू निर्मत्सरी आहेस. या ज्ञान आणि विज्ञानाच्या साहाय्याने तू अशुभातून मोक्ष होशील म्हणजे मुक्त होशील. तर हे भौतिक जगतच अशुभ आहे, तर यातूनच बाहेर पडणं म्हणजेच मोक्ष होणे किंवा अशुभातून बाहेर येणे. तर मग या भक्तीचं जे मी तुला ज्ञान सांगणार आहे त्याचे 8 वैशिष्ट्य आहेत. आता त्या 8 वैशिष्ट्यांना श्लोक नंबर 2मध्ये सांगितले. आपण प्रत्येकाचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर 3ऱ्या श्लोकामध्ये मग असा प्रश्न येईल की भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, करायला पण सोपी आहे, तिचे 8 वैशिष्ट्ये आहेत, इतका मोठा लाभ पण होतो, मग तर या जगात कुणीच राहणार नाही, सर्वच लोक भक्ती करतील. तर 3ऱ्या श्लोकात भगवंत सांगतात नाही, असं नाही. अश्रद्धाना पुरुषा, म्हणजे असे पुरुष म्हणजे इथे मनुष्य, जीवात्मा. तर असे काही लोक असतील की ज्यांना या धर्मामध्ये श्रद्धा नसेल. आता इथे परत एक समस्या येऊ शकते
की धर्म म्हणजे कुठला धर्म. आता निष्काम कर्मयोगाला पण धर्म म्हणतात, ज्ञानयोगाला पण धर्म म्हणतात, आणि आपण हिंदू मुस्लिम ख्रिश्चन त्याला पण धर्म म्हणतात. परंतु भागवतमच्या आणि शास्त्राच्या भागवतमच्या व्याख्येनुसार आणि इथे गीतेच्या व्याख्यानुसार इथे धर्म म्हणजे भक्ती आहे. जसं भागवतामध्ये एक श्लोक येतो ना, दुसऱ्या अध्यायामध्ये पहिल्या स्कंदाच्या, सवय पुंसां परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मासु प्रसिद्धती. जेव्हा परीक्षित महाराज परीक्षित महाराज नाही, शौनकादी ऋषी सूत गोस्वामींना विचारतात की मनुष्याच्या परम लाभासाठी काय आहे. तर तेव्हा सूत गोस्वामी सांगतात, आणि सूत गोस्वामी म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला सर्व वेदांचं ज्ञान सांगतो, तुम्ही ठरवा काय श्रेष्ठ आहे. मग त्याच्या उत्तरार्थ शौनकादी ऋषी म्हणतात की तुम्हाला माहीत आहे कलियुगामधल्या लोकांची स्थिती कशी आहे, स्मृती कमी आहे, आरोग्य चांगलं नाही आहे, रुची नाही आहे. तर यामध्ये तुम्ही सर्व सांगाल तर असं कोण आहे की त्यातून निष्कर्ष काढेल. त्यापेक्षा तुम्हाला सर्व माहीत आहे तर तुम्हीच सांगा सर्वश्रेष्ठ सर्वसार काय आहे. मग त्याचं उत्तर देताना ते सांगतात की सवय पुंसां परो धर्म. सगळ्या पुंसा, सवय म्हणजे निश्चितच सगळ्या पुंसांसाठी म्हणजे मानवजातीसाठी. परोधर्म म्हणजे एकतर आहे धर्म, त्याच्यामध्ये निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग सर्व काही येईल. परोधर्म म्हणजे सर्वोच्च धर्म. कोणता आहे परोधर्म? सवय पुंसां परोधर्म यतो भक्तिरधोक्षजे. तिथं परोधर्म भक्तीला म्हणण्यात आलं आहे. त्याच्यामुळे भक्ती म्हणजे परोधर्म आहे, भागवतामध्ये सिद्ध होतं. आणि इथे पण आपण श्लोक नंबर 2मध्ये हे धर्मम जे बघितलं होतं, तिथे स्पष्टीकरण करताना आपण सांगितले, कारण हे भक्तीचेच गुणधर्म आहेत ना हे 8. तर धर्म म्हणजे की सर्वश्रेष्ठ धर्म, किंवा इथं काय दिले, सर्व धार्मिक क्रियांचे मूळ. तर बेसिकली इथल्या या शब्दामध्ये 2 नंबरच्या श्लोकामध्ये जो धर्म सांगितला आहे तो धर्म म्हणजे भक्ती आहे. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग किंवा सध्याचे ते धर्म नाही आहेत. तर याचं स्पष्टीकरण भागवतामध्ये पण आहे. तर असे बरेचसे लोक असतील की ज्यांना या परधर्मामध्ये म्हणजेच भक्तीमध्ये श्रद्धा नसेल. आताही असे बरेच लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की भक्ती ही भावुक लोकांसाठी आहे, ज्यांना खूप तपस्या वगैरे करता येते, श्रम करता येतात, त्या लोकांसाठी योग आणि ज्ञान आहे, आणि भक्ती ही भावुक लोकांसाठी आहे. असे बरेच लोक आहेत. नाहीतर असं सर्वांना समजेल ना की भक्ती एवढी महान आहे, एवढी श्रेष्ठ आहे, तर मग लोक का बरं हिमालयात जाऊन दुसरे मार्गाचं आचरण करतायत, किंवा का कोणी वेगळ्या प्रकारच्या विधी करतात. सर्वांनी भक्ती करायलाच पाहिजे. तर भक्ती श्रेष्ठ आहे आपल्याला समजतं, कारण आपल्याला श्रद्धा मिळाली आहे भक्तांच्या कृपेने. तर ज्याच्यामध्ये ही श्रद्धा नाही आहे त्याला समजणारच नाही भक्ती श्रेष्ठ आहे, तो त्याच्या मार्गाला श्रेष्ठ मानेल. जसं की आपण एक प्रसादाच्या आधी प्रार्थना गातो ना, महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्पपुण्यवतां राजन विश्वासो नैव जायते. की ज्या व्यक्तीचं पुण्य खूप कमी आहे, इथं पुण्य म्हणजे सुकृती, म्हणजे भक्ती उन्मुख कार्य. महाप्रसाद गोविंद, महाप्रसादे गोविंदे नाम, भगवंतांचं नाम, महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे. जे वैष्णव आहेत म्हणजे भगवंतांच्या महाप्रसादामध्ये. आता जसं की समजा, ठीक आहे, म्हणजे थोडा विषयांतर करतो पण सांगतो की समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला हे दिला, दाल भात दिला जव्हारच्या प्रसादामध्ये, आणि समजा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं हॉटेलमधून दाल राईस आणला, तर ज्याची श्रद्धा नाही तो काय म्हणेल, अरे दोघांमध्ये काय फरक आहे, दोघी तर दाल राईसच आहेत. परंतु ज्याला श्रद्धा आहे त्याला समजतं की हा साधा दाल राईस नाही आहे, हा महाप्रसाद आहे. तर ही श्रद्धा निर्माण होण्यासाठी पण खूप वेळ लागतो. नाहीतर मी एवढ्यातच दामोदर प्रभूंच्या क्लासमध्ये एक प्रसंग ऐकला. मायापूरमध्ये चैतन्य महाप्रभूंचं जे जन्मस्थान आहे त्याला योगपीठ म्हणतात. तर तिथे पण एक गौड्या मठ आहे, मंदिर आहे. तर एकदा त्या मंदिरामध्ये एक संन्यासी आले होते, म्हणजे गेस्ट म्हणून. तर आता त्या मंदिरातल्या भक्तांनी काय केले की तिथेच आजूबाजूला थोडंसं, मायापूर वगैरे त्या भागात खूप पाऊस पडतो आणि जमीन पण खूप सुपीक आहे. तर त्यांनी तिथेच मंदिराच्या आजूबाजूला जो काही भाजीपाला उगवला होता
त्याचाच प्रसाद तयार केला. आणि जेव्हा तो प्रसाद या संन्यासी वैष्णवांना देणार होते, तर त्या संन्यासीचा शिष्य बोलला की माझे गुरु इथे आले आणि तुम्ही इतका साधा प्रसाद बनवला. तर हे वाक्य ते संन्यासी ऐकतात आणि त्याला खूप ओरडतात की हे चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान आहे, इथे कुठलीही वस्तू तयार झाली ती सामान्य नाही आहे, त्याच्यामुळे असा बोलून अपराध करू नको. बरेच काही दामोदर प्रभू सांगत होते. आपण पण प्रसादामध्ये हा चांगला प्रसाद, तो खराब प्रसाद, आता आवड निवड असू शकते, पण बाह्य दृष्टिकोनातून प्रसादाबद्दल हे नाही केलं पाहिजे की हा एकदम लो क्वालिटीचा प्रसाद, असं नाही म्हटलं पाहिजे. जसं की समजा दामोदर प्रभूच सांगत होते, एकदा वृंदावनावरून ते आले, तर आश्रमात दुसऱ्या एका भक्ताने त्यांना विचारलं, प्रभूजी तुम्ही काय आणलं वृंदावनमधून प्रसाद? तर ते बोलले, हे घ्या, राधाने कृष्ण बलरामच्या चरणावरची तुलसीपत्र मी घेऊन आलो. तर ते भक्त बोलले, तुलसीपत्र तर ठीक आहे, लेकिन असली माल किधर आहे? तर असली माल म्हणजे त्यांचा अर्थ होता की वृंदावनामध्ये बरंच काय मिळतं ना, पेढे वगैरे, मिठाई, तर त्याला ते असली माल म्हणत होते, परंतु तो असली माल नाही आहे. तो पण प्रसाद आहे, ठीक आहे. तर मी काय तुम्हाला हे सांगतो आहे की आपल्याला असं वाटू शकतं की बाबा याच्यामध्ये श्रद्धा निर्माण व्हायला एवढं काय कठीण आहे. खूप कठीण आहे. महाप्रसादामध्ये, भगवंतांच्या नामामध्ये. तर आताच एक मी याचं हे ऐकलं होतं, कीर्तन होतं की क्लास होतं महामंत्राबद्दल. तर तिथे खाली एका व्यक्तीने कमेंट केलं की हे फक्त देवाचं नाव घेऊन काही फरक पडणार नाही, नाव घेऊन घेऊन तुम्ही झोपी जाल, याचा काहीच लाभ नाही आहे. म्हणजे तो व्यक्ती हरिनामाचा किती मोठा अपराध करतो आहे. आणि सगळं संतांनी, तुकाराम महाराजांनी, भागवतम सगळीकडे हरिनामाला महत्त्व सांगितलं आहे. जसं की गीतेमध्ये पण आपण बघितलं ना, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, भागवतामध्ये नामसंकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, नंतर कृष्णवर्णम तिशा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्रायर कलय दोष निधेर राजन अस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य. तुकाराम महाराज पण म्हणले, नाम घेता राहू नका. असे किती संदर्भ आहेत. तरी पण असे लोक आहेत की ज्यांना वाटतं की हे माळेवरती नाम जपणं म्हणजे एक क्षुल्लक गोष्ट आहे. तर मी हे सर्व तुम्हाला यासाठी सांगतो आहे की आपण भक्तीमध्ये आहोत, आपल्यावरती वैष्णवांची कृपा झाली किंवा प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला हे थोडंफार समजलं, म्हणून आपल्याला याच्यामध्ये श्रद्धा आहे. परंतु अभक्त लोक तर सोडून द्या, जे इतर आध्यात्मिक मार्गात आहेत त्यांनासुद्धा याच्यावरती श्रद्धा निर्माण होत नाही. तर भगवंत काय म्हणतात, मग ज्यांना या भक्तीमध्ये, या सर्वश्रेष्ठ धर्मामध्ये श्रद्धा नाही आहे, त्यांना परत या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये यावं लागेल. तर हे झालं भक्तिज्ञानाची महिमा पहिल्या 3 श्लोकात. आता 4 ते 10 आपण बघतोय ऐश्वर्य ज्ञान. ऐश्वर्य ज्ञान म्हणजे काय? भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्ती, भौतिक जगताशी त्यांचा संबंध, हे सर्व क्रिया कशा घडतात. की आपण ऐश्वर्य ज्ञानाला काय म्हणू, समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे मोठी फॅक्टरी आहे, तर त्या फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट कसे तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स कशा आहेत, सगळ्या काही त्याच्याच नियंत्रणाखाली असतात. तर त्याच्या या कार्याला ऐश्वर्य ज्ञान म्हणू शकतो. परंतु तो व्यक्ती जेव्हा घरी येतो, आपल्या मुलांसोबत, आईवडिलांसोबत आणि पत्नीसोबत त्याचा जो काही प्रेममय देवाणघेवाण असते, ते माधुर्य ज्ञान. तर भौतिक जगताशी जो संबंध आहे तो ऐश्वर्य ज्ञान. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला काय सांगतात की अर्जुन, मीच्या जगतामध्ये सर्व व्याप्त आहे. विष्णू या नावाचा अर्थ कोणाला माहिती आहे? विष्णू म्हणजे काय? विष्णू म्हणजे सर्व व्याप्त, हा एक अर्थ आहे विष्णू या नावाचा. तर इथे ऐश्वर्य ज्ञान, तुम्हाला कुठं पण असं वाटलं जास्त वेळ जातोय किंवा कुठलं समजलं नाही तर मला थांबवा. 4थ्या श्लोकापासून ऐश्वर्य ज्ञान सुरू होते. अर्जुन, अव्यक्त स्वरूपामध्ये मी सर्वत्र आहे. अव्यक्त म्हणजे शक्तीच्या स्वरूपाने सगळं काही भगवंतांची शक्तीच निर्माण करते ना. एकतर बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती दोघं एकत्र येतात आणि त्यापासूनच सर्व काही तयार. समजा आपलं शरीर आहे, आत्मा ही तटस्थ शक्ती आहे आणि हे जे शरीरामधले 5 धातू आहेत, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश, ही बहिरंग शक्ती आहे. हे दोघं एकत्र येऊनच तयार झालेलं. तर असं या जगतामध्ये कुठलीही वस्तू या दोन्ही शक्ती एकत्र येऊनच तयार होतात. मला वाटतं याच्या संदर्भामध्येच
सातव्या श्लोकात एक आपण 7व्या अध्यायात आपण एक श्लोक वाचला होता. येतद योनिनी भूतानी सर्वाणी तुपधारयः अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. या दोन्ही शक्ती एकत्र येऊनच सर्व काही निर्माण करतात, परंतु हे जाण की मीच यांचा स्रोत आहे. असं नाही की कृष्णापासून इंडिपेंडेंट होऊन एखादी शक्ती कार्य करते, हे शक्य नाही आहे. तर शक्ती आणि परमात्मा रूपाने मी सर्व व्याप्त आहे, सर्व काही माझ्या ठायी आहे, परंतु मी कुणाच्या ठायी नाही. याचं आता पुढे स्पष्टीकरण आहे. सर्व काही माझ्या ठायी आहे म्हणजे सगळे काही भगवंतांवरती निर्भर आहेत. कारण भगवंतांची जर इच्छा झाली तर केव्हा पण प्रलय होऊ शकतो. पण भगवंत कुणाच्या ठायी नाहीत. म्हणजे एखादं ब्रह्मांड नष्ट जरी झालं तर त्यामुळे कृष्णाला तिथे रासलीलेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा तिथला लाईट डीम झाला असं नाही होत. भगवंत कशावरतीच निर्भर नाही आहेत, हा त्याचा अर्थ होतो. आणि या 5व्या श्लोकामध्ये एकदम विरुद्ध बोलतात की अर्जुन माझ्या ठायी काहीच नाही आहे. मग दोन एकदम परस्पर विरोधी वाक्य कसे समजायचे? तर इथे याचा अर्थ होतो की भगवंत कशाला आसक्त नाही आहेत. जरी ते सगळ्याचे निर्माता, सगळ्यांचे पालनपोषण करणारे असले तरी त्यांना आसक्ती नाही आहे, म्हणून ते माझ्या ठायी काही नाही असं म्हणतात. मग हे समजावून सांगण्यासाठी एक उदाहरण दिलं जातं. जसं की आकाशामध्ये वायू आहे. वायू असला किंवा नसला त्याने आकाशाला फरक पडत नाही, परंतु वायूच्या अस्तित्वासाठी आकाश असणं आवश्यक आहे. म्हणजे वायूमध्ये वायू हा आकाशावरती निर्भर आहे. तसंच या जगतातलं सर्व काही भगवंतांवरती निर्भर आहे, परंतु भगवंत कशावरती निर्भर नाही आहेत. तर मग आपण इथे एक आणखीन थोडंसं आचार्यांचं स्पष्टीकरण बघितलं होतं की तुम्ही तर बोलले पश्यमे योगम ऐश्वरम, हे समजणं खूप कठीण आहे. मग या श्लोकात तर समजते वायू आणि आकाश. तेव्हा तिथे कृष्ण म्हणतात वायू आणि आकाश हे केवळ एक सूचित करण्यासाठी उदाहरण मी दिलं आहे, परंतु आकाशाला चेतना नाही आहे. ज्या वस्तूला चेतना नाही आहे तो दुसऱ्याला कसं काय आसक्त असेल? परंतु मी सर्व चेतन आहे, म्हणून चेतना असून सर्व काही निर्माण करून पूर्णपणे अनासक्त असणे केवळ मला शक्य आहे. म्हणून मी तुला बोललो की हे समजणं अशक्य आहे किंवा कठीण आहे किंवा शक्यच नाही आहे. त्या उदाहरणाने तुला सर्व काही समजलं असं नको समजू. आणि त्याच मग ऐश्वर्य ज्ञानाचा एक भाग असा आहे की भगवंतच ब्रह्माजीच्या मृत्यूच्या वेळी सर्व काही नष्ट करून त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. भगवंतांच्या शरीरा म्हणजे त्यांच्या विस्तारामध्ये. जसे की इथे आहे महाविष्णू. ब्रह्माजीच्या आयुष्या शेवटी सर्व काही महाविष्णूच्या शरीरामध्ये प्रवेश करतं. आणि जेव्हा पुन्हा नवीन सुरुवात होते तेव्हा सर्व काही पुन्हा सृजन केलं जातं. यामध्ये पण तिन्ही विष्णूचा खूप महत्त्वाचा रोल असतो. महाविष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि शिरोदक्षाय विष्णू. ब्रह्माजी निर्माता आहेत, परंतु ते मूलभूत घटकांचे निर्माता नाही आहेत. ज्या वस्तू आहेत त्याला वापरून ते पुढचं सृजन करू शकतात, परंतु ते मुख्य निर्माता नाहीत. म्हणून प्रभुपाद ब्रह्माजींना या जगतातले पहिले इंजिनियर असं म्हणतात. ही इज द फर्स्ट इंजिनियर. कारण मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये लोकांना समजायला पण कठीण जातं ना. तर इंजिनियर पण काय करेल की ज्या काही वस्तू आहेत त्याला वापरून काही निर्मिती करेल, तो वस्तू नाही निर्माण करत. तसे ब्रह्माजी आहेत. आणि अशा प्रकारे अर्जुन पुन्हा पुन्हा सृजन होतं, पुन्हा पुन्हा नाश होतो. आणि यामध्ये जीवाचा काहीच कंट्रोल नाही आहे. त्याच्या कर्मानुसार त्याला नष्ट व्हावंच लागेल आणि कर्मानुसार ते शरीर घ्यावंच लागेल. म्हणून आपण ठरवू शकत नाही मला कुठं जन्म घ्यायचा किंवा मला काय प्राप्त करायचं. हे आपलं कर्माने आपलं ठरलं जातं. जसं एक श्लोक येतो ना, कर्मणा दैवनेत्रेण जंतुर्देहोपपत्तये स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसो रेत कणाश्रया. कर्मणा दैवनेत्रेण, कर्म आणि दैवनेत्र म्हणजे आपले कर्म आणि भगवंतांची अध्यक्षता, या दोन्हीच्या प्रभावाखाली जीवाला वेगवेगळे शरीर घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये आपलं काही नियंत्रण नाही आहे. आपलं नियंत्रण सध्य आहे की आपण कसे कर्म तयार करू किंवा कसं बॅलन्स करू किंवा भक्ती कशी करू, त्याच्यावरती आपलं सध्या नियंत्रण आहे. परंतु एकदा शरीर सोडलं नंतर आपण म्हणू शकत नाही मला इथे जायचं किंवा तिथे जायचं. त्याच्यामुळे चान्स आत्ता आहे. मग असा प्रश्न येईल की एवढं सर्व निर्माण करणारा व्यक्ती आसक्त पण असला पाहिजे. भगवंत म्हणतात असं आवश्यक नाही आहे. जो व्यक्ती त्या गोष्टीला आसक्त नाही, एवढं काही निर्माण करणारा व्यक्ती बंधनात असला पाहिजे. कारण जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपली आसक्ती असते. समजा जसं की
आपण एक मुलांना जन्म दिला तर मुलांना साहजिक आपली आसक्ती असते. मग त्या आसक्तीतून काही बंधन पण निर्माण होऊ शकतात. जसे की लहान मुलांनी पण खेळता खेळता काही छोटी छोटी घरं वगैरे तयार केले समुद्रकिनाऱ्यावर, ते त्याला आसक्त होऊन जातात, जरी काही वेळासाठी तयार केले तरी. तर तुम्ही तर एवढं सर्व निर्माण करता, मग तुम्ही पण बंधनात असले पाहिजे. भगवंत म्हणतात नाही, मी बंधनात नाही आहे, कारण मला याच्या निर्मिती आणि संहाराशी काहीही आसक्ती नाही आहे. मी केवळ एक उदासीन म्हणून कार्य करतो. उदासीन म्हणून म्हणजे न्यूट्रल ऑब्झर्वर, त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही, फक्त दोन्ही गोष्टींना सुविधा निर्माण करून देतो. तर कसं कार्य होतं सुविधेचं, की जी भौतिक प्रकृती आहे ती सर्व काही करते, परंतु ती स्वतंत्र नाही आहे. ती भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. कारण भौतिक प्रकृती तर तटस्थ शक्ती आहे, अचेतन गोष्ट काहीच निर्मिती करू शकत नाही. आतापर्यंत जगात असं झालं नाही आहे की माती एकत्र आली आणि त्या मातीपासून आपोआपच पुतळा तयार झाला, किंवा काही धातू एकत्र आले आणि त्याच्यापासून एखादा जीव, असं होत नाही. कारण ते सगळे अचेतन आहेत. म्हणून याच्यासाठी भगवंतांची अध्यक्षता आवश्यक असते. अध्यक्षता म्हणजे काय थोडक्यात, तर नियंत्रण. याच्यासाठी प्रभुपाद तात्पर्यामध्ये फुलाचं उदाहरण देतात, की फूल काही कुठे आपला वास घेऊन जात नाही की माझा वास घ्या. जे काही त्याच्या जवळून जातील किंवा संपर्कात येतील त्याला आपोआप फुलाचा सुगंध येईल. तसे भगवंत केवळ सहवासाने कार्य करतात, ते स्वतः इन्व्हॉल्व होत नाही याच्यामध्ये. तर 10पर्यंत आपण हे बघितलं ऐश्वर्य ज्ञान. आता 11 ते 25 आहेत वेगवेगळ्या प्रकारची उपासक. तर मग एवढं सर्व कळल्यावरती सगळे तुमची उपासना करत असतील, आराधना करतच असतील. तर इथे म्हणतात, भगवंत सांगतात की असं नाही आहे, काही मूढ आहेत. मूढ म्हणजे मूर्ख लोक. तर हे मूर्ख लोक काय करतात, अवजानंती करतात. अवजानंती म्हणजे माझा उपहास करतात. का बरं उपहास करतात? मानुषीम तनुम आश्रितम. मी जेव्हा कृष्ण मानव सदृश रूपामध्ये येतो किंवा राम मानव सदृश रूपामध्ये येतो, हे लोक माझ्या या रूपाचा उपहास करतात. आता या उपहासाचे आपण बरेच कारणं बघितली, की काही जणांचं म्हणणं आहे की जो जन्मला होता तो चतुर्भुज होता, परंतु नंतर जो द्विभुज झाला आहे, भुजा कमी आहे, त्याचा अर्थ तो परमसत्य नसला पाहिजे. आणखीन काय वाक्य बघितले ते आपण? एक तर भुजांचं उदाहरण होतं. आणि एक हे शुकदेव गोस्वामींचा एक ते शब्द आहे ना, बभूह प्राकृत शिशु. तो प्राकृत शिशु झाला असं म्हणून पण लोक उपहास करतात की कृष्ण मूळ पुरुष नाही आहे, परंतु तिथं प्राकृत या शब्दाचा अर्थ मूळ असा होतो. तर असे बरेच काही वेगवेगळ्या कारणाच्या साहाय्याने लोक माझा उपहास करतात आणि माझी आराधना करत नाहीत. मग जे उपहास करून तुमची आराधना टाळतात परंतु वेगवेगळ्या मार्गाला स्वीकारतात, मग त्यांना काय मिळतं? तर पहिला व्यक्ती आहे भक्तिवाला, मोघाशा. तर असं आपल्याला वाटेल की भगवंतांना न स्वीकारता भक्ती कशी काय शक्य आहे? तर ही केवळ नावासाठी भक्ती. ॲक्च्युली हा व्यक्ती काही भक्त पण नाही आहे, पण समजा तो भक्ती करत आहे असं आपण समजलं आणि कृष्ण रूपाला, राम रूपाला तो प्राकृत समजत असेल, त्याचं अवजानंती म्हणजे उपहास करत असेल, तर त्या व्यक्तीला भक्तीचं मुख्य उद्देश म्हणजे भगवत प्राप्ती. त्यांचा सहवास कधीच मिळणार नाही. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत मोघ कर्माणू. कर्माणू म्हणजे हे कर्मयोगीवाले. तर त्यांना काय हवं असतं की इथे पुण्य करून स्वर्ग मिळवायचा असतो. यासाठी पण त्यांना भगवंतांचा स्वीकार करावा लागतो. कदाचित प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या असेल किंवा त्यांच्या विधीमध्ये भगवंतांचा संबंध असेल, परंतु पूर्णपणे भगवंतांपासून इंडिपेंडेंट काही कार्य करून त्यांना स्वर्गीय ग्रहांची प्राप्ती नाही होत. तिसरा प्रकार आहे मोघ ज्ञान. आहे ज्ञानी लोक आहेत. ज्ञानी लोकांना काय हवं असतं की निराकार मुक्ती. त्यामध्ये पण त्यांना भगवंतांच्या भक्तीचा किंवा भगवंतांचा थोडासा तरी लेश असावा लागतो. जसं की भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायात एक श्लोक येतो, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मदभक्तिं लभते पराम. जो ब्रह्मभूत प्रसन्नात्मा आहे म्हणजे हा ज्ञानयोगी व्यक्तीचं वर्णन आहे. प्रसन्न आहे, त्याला कशाची अपेक्षा नाही आहे, तर त्याला अशा स्तरावरती भक्ती मिळते असं तिथे सांगितलं आहे. त्याला आणखीन असं पण समजावून सांगितलं जातं. श्रीमद भागवतामध्ये उद्धव गीतेमध्ये एक श्लोक आहे, ज्ञानम च तू मयि संन्यसेत.
की ज्ञानयोगाची साधना करून शेवटी त्या साधकाला ज्ञानाचा संन्यास घ्यावा लागतो, म्हणजे त्या ज्ञानयोगाच्या साधनेला सोडावं लागतं आणि त्या साधनेमध्ये थोडासा जो भक्तीचा अंश आहे त्या भक्तीच्या बळावरच त्याला मोक्ष मिळतो. थोडक्यात कुठल्याही मार्गामध्ये भक्तीच्या अंशाशिवाय फळ मिळत नाही. जसे की विचक्षणायत चरणोपसादनात संगम विधस्य उभयांतर आत्मना विंदंती ही ब्रह्मगतीम गतक्लवस तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः. हे ज्ञानयोगीसाठी आहे की ज्ञानयोगीला पण शेवटी भगवंतांच्या चरणाचं किंवा भक्तीचा लेश त्यांच्या मार्गात असलाच पाहिजे. गुणीभूत प्राधान्यभूत कुठली का असे ना, विदाऊट भक्ती असा कुठला मार्ग नाही आहे. तर हे झालं ज्ञानयोगी. असंच यांच्याबद्दल पण आहे, कर्मयोगीबद्दल पण आहे. 12व्या स्कंदामध्येच उद्धव गीतेमध्येच आहे की आज्ञा येवाय गुणा दोष्टान मया दिष्टान अपि स्वकान धर्मान संत्यज इह सर्वान माम भजेत सतु सत्तमः. की आज्ञा येव गुणान दोषान, की एखाद्या व्यक्तीला माहीत आहे की वर्णाश्रमाचे काय गुण आहेत, काय दोष आहेत, त्याचं पालन न केल्यावरती काय नुकसान होऊ शकतं, हे सर्व जेव्हा व्यक्तीला माहीत होतं आणि तो धर्मान संत्यज इह सर्वान, परंतु तरी या धर्माचा त्याग करतो. धर्म म्हणजे इथे वर्णाश्रम. आणि माम भजे सतु सत्तमा, नुसतं वर्णाश्रमचा त्याग करून अधार्मिक जीवन जगणारा नाही, तर भगवंतांना शरण गेलेला व्यक्ती, तर त्याला सर्व काही प्राप्त. असे बरेच संदर्भ आहेत, आपण याच्या आधी पण चर्चा केलेली. फक्त मला हे सांगायचं की कुठला जरी मार्ग असला तर त्याच्यामध्ये भक्तीचा लेश जो आहे तोच त्या व्यक्तीला त्याची परमसिद्धी देतो, मग तो स्वर्ग असो, मोक्ष असो किंवा भगवत प्राप्ती असो. तर हे झालं न उपासना करणाऱ्या लोकांसोबत काय होतं. आता याच्या विरुद्ध का आहे, कारण 13व्या श्लोकामध्ये तुम्ही जर इथे बघाल, तू हा शब्द आला. महत्मानस तू, परंतु, तू म्हणजे परंतु किंवा आधीच्या वर्णनापेक्षा वेगळा. आधीच्या वर्णनामध्ये जे अवजानंती आहेत त्यांच्यासोबत काय घडतं ते सांगितलं, पण 13व्या श्लोकामध्ये महात्मासोबत काय होतं. परंतु अर्जुन, काही महात्मा आहेत ते काय करतात, दैवी प्रकृतीम आश्रिता, ते माझ्या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतात. तर याचं एक स्पष्टीकरण असं दिले की भगवंतांचं जे कृष्णरूप रामरूप आहे हे मूळ आहे, हे त्याचा ते स्वीकार करतात किंवा भगवंतांच्या अंतरंग शक्तीच्या प्रभावाखाली येतात आणि अनन्य मनसाने माझं भजन करतात. तर हे महात्मा आणि त्या मागच्या उपहास करणाऱ्या लोकांमधला फरक आहे. तर इथे महात्मा व्यक्तीची व्याख्या दिली आहे 13व्यामध्ये. मग 14व्या श्लोकात हा महात्मा व्यक्ती नेमकं करतो काय. सततम कीर्तयंतो माम, तो सतत माझं कीर्तन करतो. सततचा अर्थ होतो की स्थळ, काळ, वेळ, परिस्थिती, पौर्णिमा, अमावस्या, शुद्ध अशुद्ध, पवित्र अपवित्र, ह्या कुठल्याच गोष्टी भक्तीला प्रभावित करत नाही. तर सततम म्हणजे या सर्व स्थितीमध्ये, कारण इतर मार्गामध्ये असे बंधन आहेत. काही यज्ञ पौर्णिमेलाच करावे लागतात, तांत्रिक लोकांना अमावस्येलाच करावं लागतं, स्मशानातच करतात ती लोक. सकाम कर्म व्यक्तीला स्मशानात करून फायदा नाही, कारण ती अपवित्र जागा आहे. अशा या सगळ्या मार्गाच्या लोकांना सगळ्या वेगवेगळ्या गोष्टीचे बंधन आहेत. परंतु भक्तीमध्ये सततम, इथं सततमचा अर्थ होतो काहीच बंधन नाही आहे. कीर्तयंतो म्हणजे केवळ भगवंतांचं कीर्तन किंवा नामस्मरण नाही आहे, तर नवविध भक्तीमधल्या कुठल्याही गोष्टी, म्हणजे श्रवण असेल, विग्रहांची पूजा असेल, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम, भगवंतांच्या लीलाचं स्मरण करणे आहे. तर हे कुठल्याही गोष्टी म्हणण्यापेक्षा 9 अंगापैकी किंवा यालाच रूप गोस्वामींनी 64 अंगांमध्ये सांगितलं. जसे की आदव गुरु पादाश्रय, गुरूंचा आश्रय स्वीकारणे, गुरूंपासून प्रश्न विचारणं, हे सगळं या सततम कीर्तयंतोमध्ये आलं. ठीक आहे, एक थोडा विषयांतरी मग तुम्हाला तरी सांगतो मी. सततमचा अर्थ असा होत नाही की 24 तास. सततमचा अर्थ असा होतो की स्थळ, काळ, वेळ, परिस्थिती, पवित्र अपवित्र, शुद्ध अशुद्ध याचा प्रभाव नाही. परंतु सततमचा अर्थ 24 तास असा होत नाही. का असं असेल, कोण सांगेल. सततमचा अर्थ आपण 24 तास का घेऊ शकत नाही, की महात्मा अशी व्यक्ती आहे की जो 24 तास हे करतो, असा अर्थ घेतला तर काय प्रॉब्लेम होईल. हां, परफेक्ट. कारण हे साधक स्थितीमध्ये शक्य नाही ना. म्हणून रूप गोस्वामी पण भक्तिरसामृत सिंधूमध्ये सततम शब्दाला तिथे स्पष्ट करतात
की सततम म्हणजे 24 तास नाही आहे. कारण जर 24 तास हा नियम लावला तर कुणीच भक्ती करू शकणार नाही. आता आपल्यापैकी पण आपण तर समजा खूपच कनिष्ठ अधिकारी किंवा नवसाधक आहोत, पण जे या मार्गामध्ये बऱ्याच वर्षापासून आहेत त्यांना पण सततम करणं कठीण आहे ना, 24 तास. म्हणून सततमचा इथं तसा अर्थ नाही आहे. तर मग हे व्यक्ती काय करतात, कीर्तन म्हणजे नवविधा भक्ती किंवा त्याला 64 एतंत म्हणजे प्रयत्न करतात आणि त्यांचे व्रत दृढ असतात. तर व्रतामध्ये आपण बघितलं की एकादशी करणार किंवा ठराविक माळांचा जप करणार, किंवा रघुनाथदास गोस्वामींच्या उदाहरणामध्ये एका दिवसाला 2000 वैष्णवांना दंडवत नमस्कार करणार. सनातन गोस्वामी दररोज गोवर्धनची परिक्रमा करणार. अगदी पार पार म्हातारे होईपर्यंत सनातन गोस्वामींनी गोवर्धनजीची परिक्रमा केली. आपण वृंदावन यात्रेत गेलो तेव्हा तुम्ही पायी परिक्रमा केली होती का? पायाने केली होती? अच्छा अच्छा. हां, तर ते जवळपास मला वाटतं का 21 ते 24 किलोमीटर आहे. तर चांगल्या व्यक्तीला पण त्रास होतो. तर सनातन गोस्वामी एकदम म्हातार वयामध्ये पण करायचे, कारण त्यांनी व्रत घेतलं होतं की मी दररोज गोवर्धनची परिक्रमा करेल. तर 80-90 होईपर्यंत त्यांनी केलं. तर एक दिवस ठीक आहे, आणखी मी थोडंसं विषयांतर करतो. सनातन गोस्वामी अशीच परिक्रमा करत असताना भगवंतांनी बघितलं की सनातन गोस्वामीचं शरीर आता खूप जर्जर झाले, त्यांनी हे नाही करायला पाहिजे. परंतु ते काही आपलं व्रत सोडणार नाही. तेव्हा भगवंतांच एक गोपबाळ होऊन गोवर्धन पर्वताच्या बाजूला येतात परिक्रमा मार्गावरती आणि सनातन गोस्वामींना सांगतात की तुम्हाला आता ही परिक्रमा करण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला एक्झॅक्टली स्टोरी बरीच लांब आहे, पण मी तुम्हाला हे सांगतो की त्यांनी एका दगडावरती भगवंतांनी चरण ठेवलं आणि त्यांच्या चरणाचे चिन्ह त्या दगडावरती आजही आहेत. ते हा दगड बऱ्याच ठिकाणी वृंदावनमध्ये आहे, चरण पहाडी वगैरे अशा ठिकाणी. तर तुम्ही या शिलेचीच परिक्रमा करा, तुमची गोवर्धन परिक्रमा पूर्ण होईल. तसंच नामाचार्य हरिदास ठाकूरांचं पण होतं. दररोज 192 माळांचा जप करायचे आणि ते पण खूप खूप म्हातारे झाले होते. तेव्हा चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणजे दररोजच भेटायला यायचे जगन्नाथपुरीमध्ये. तर हरिदास ठाकूर, सनातन गोस्वामी आणि मला वाटतं रूप गोस्वामी हे एकत्र राहायचे सिद्धबकुलला. कारण हरिदास ठाकूर जन्माने मुस्लिम होते. सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामींनी जन्माने ब्राह्मण होते, परंतु मुस्लिम राजाची नोकरी केली म्हणून त्यांना समाजाने बहिष्कृत केलं होतं. तर या तिघांना जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. की जगन्नाथ मंदिरामध्ये आजही असंच आहे की हिंदू सोडून इतरांना प्रवेश देत नाहीत. तर ठीक आहे, तो वेगळी गोष्ट आहे. तर हे सिद्ध बकुलला राहायचे. तर हरिदास ठाकूर वृद्ध झाल्यावरती एकदा चैतन्य महाप्रभू म्हणजे दररोजच यायचे आणि एके दिवशी त्यांनी विचारले की हरिदास तू कसा आहेस? तर हरिदास ठाकूर बोलले की शारीरिक प्रकृतीने तर मी खूप छान आहे, पण आध्यात्मिक स्थितीने मी खूप माझं पतन झाले. तर महाप्रभू बोलले काय झालं? तर हरिदास ठाकूर बोलले मला माझा जप पूर्ण होत नाही आहे आता. तर तिथे श्लोक पण आहेत, आता मी काही श्लोक काढून ठेवले नाही. तर महाप्रभू अशा एका श्लोकामध्ये म्हणतात की अरे बाबा तू आता सिद्ध झाला आहेस, हरिनाम जपाची तुझी सिद्धी झाली आहे, तर तुझ्या शरीरानुसार तू कमी जप केला तरी काही हरकत नाही आहे. तरीसुद्धा हरिदास ठाकूर म्हणतात नाही, हे मी कसं काय त्याग करू शकतो. तर या दोन उदाहरणातून मी एका भक्तांच्या क्लासमध्ये पण ऐकलं होते की हे महान संत एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये पण आपलं व्रत तुटू नये याच्यासाठी ते खूप काळजी घ्यायची किंवा त्यांना खूप वाईट वाटायचं. आणि आपल्या स्थितीमध्ये ॲटलिस्ट माझ्या लेवलला 16 माळा करायला पण असं वाटतं की खूप मोठा काहीतरी डोंगर आपण उचलतो आहे. तर हाच फरक आहे नवसाधकांमध्ये आणि शुद्ध भक्तांमध्ये. त्यांना हे जप, उपवास, 4 नियमांचं पालन ह्या गोष्टी दबाव किंवा बर्डन वाटत नाहीत. तर ते प्रेममयी भावनेने करतात. तर मग तेव्हा हरिदास ठाकूर चैतन्य महाप्रभू म्हणतात मग तुमची इच्छा काय? तर हरिदास ठाकूर म्हणतात की तुमचा चेहरा बघत बघत मला शरीर सोडायचं आहे. तर हरिदास ठाकूरांची शरीर सोडण्याची लीला आहे ते आपण नंतर कधी बघूया. तर मी हे दृढव्रता शब्दाबद्दल सनातन गोस्वामींनी हरिदास ठाकूरांचं उदाहरण सांगितलं. नमस्यंत्यस्य मां भक्त्या म्हणजे ते मला नमस्कार करतात आणि ते उपासते की माझं
नित्य पार्षदत्व किंवा संघ प्राप्त करण्यासाठी साधना करतात. 13मध्ये महात्मा व्यक्तीची व्याख्या आहे आणि 14मध्ये त्याचं कार्य आहे. आता 15मध्ये हे काही वेगळ्या प्रकारची उपासक आहेत, कारण आपल्या विभागाचं नाव काय, कृष्ण उपासकाचे प्रकार. 15मध्ये 3 वेगळे उपासक आहेत, त्यांच्या उपासनेमध्ये ज्ञानाचा लेश आहे, परंतु हे गुणीभूत भक्तीपेक्षा पण कनिष्ठ आहेत, म्हणजे फारच अल्प भक्ती असणारे हे साधक आहेत. त्याच्यामध्ये 3 आहेत. एक एकत्वेनवाला. एकत्वेनवाला म्हणजे मी आणि गोपाल एक आहे किंवा मी आणि ईश्वर एक आहे या भावनेत ते स्वतःचीच उपासना करतात. त्याला अहंग्रोपासना म्हणतात. अहम म्हणजे मी स्वतः. परंतु हे मायावादी नाही आहेत हे लक्षात ठेवायला लागेल की मीच तो ब्रह्म आहे असं ते मानत नाहीत. गुणात्मकदृष्ट्या मी एक आहे असं मानतात. नंतर पृथक्त्वेनवाले म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे देवता हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत या भावनेने त्यांची उपासना करणारे म्हणजे पृथक्त्वेन. आणि विश्वतोमुख म्हणजे या संपूर्ण सृष्टीलाच भगवंतांचं शरीर समजून त्यांची उपासना करणारे. तर हे 15मधले हे 3ही गुणीभूत भक्तीपेक्षा कनिष्ठ आहेत, पण तरीसुद्धा हे चुकीचे नाही आहेत. यांना मोक्षाची प्राप्ती होते. जे चुकीचे आहेत त्यांचं वर्णन समोर येईल. तर आता श्लोक नंबर 16, 17, 18, 19 पर्यंत विश्वरूपाची कल्पना करण्यासाठी वेगळ्या गोष्टी मी कसा आहे भगवंत त्या विश्वतोमुखम व्यक्तीसाठी सांगतात. आता हे 20 आणि 21 वाले आहेत ना, हे थोडेसे अविधीपूर्वकम सारखे आहेत. तर हे लोक वेदांमध्ये कर्मकांडाच्या साह्याने वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ करतात, पुण्यप्राप्ती करून स्वर्गाची प्राप्ती करतात आणि स्वर्गामध्ये त्यांना पृथ्वीपेक्षा अफाट स्तराचं म्हणता येईल किंवा अतिउच्च स्तराचा इंद्रिय भोग मिळतो. परंतु जसं पुण्य क्षीण होईल तसं त्यांना तिथून ते ठिकाण सोडावं लागतं आणि अशा प्रकारे हे लोक याच चक्रामध्ये भ्रमण करत राहतात. अशी एक वैदिक तत्त्वज्ञान पण आहे, त्याला कर्ममीमांसा म्हणतात. जसं तुम्ही ऐकलं असेल की वैदिक तत्त्वज्ञानामध्ये 6 शाखा आहेत: वैशेषिका, न्याय, सांख्य, योग, कर्ममीमांसा आणि वेदांत. तर हे कर्ममीमांसावाल्यांचं म्हणणं आहे की कर्म सर्वश्रेष्ठ आहे, ईश्वर नावाची काही वस्तू नाही आहे आणि ईश्वर समजा जरी असला तरी तो आपल्याला आपल्या कर्माचे फळ देण्यासाठी बाध्य आहे, असं या कर्ममीमांसावाल्या लोकांचं म्हणणं आहे. परंतु त्यांना हे कळत नाही की भगवंतांनी किती ठिकाणी व्यक्तीचे कर्म चेंज केलेत आणि जे कर्माच्या बाहेर आहे ते पण दिलं, पण ठीक आहे, त्याचा ते स्वीकार करत नाही. मग आता हे 20 आणि 21मध्ये आपण हे देवता उपासकांचं बघितलं. मग 22मध्ये असा आपण प्रश्न विष्णू चक्र ठाकूरच्या तात्पर्यातून बघितला होता की हे लोक तर पुण्यपाप करून काहीतरी मिळवतात, पण भक्त तर पुण्य आणि पाप दोन्ही करतात, मग यांचं कसं होईल? तर इथे भगवंत सांगतात की अशा भक्ताच्या योगाची आणि क्षेमाची जबाबदारी माझी स्वतःची आहे आणि हे मी भार म्हणून घेत नाही. तर एक कुटुंब प्रमुख जशा आपल्या कुटुंबाची प्रेमाने जबाबदारी घेतो त्या पद्धतीने मी माझ्या भक्तांची जबाबदारी घेतो. मग कोणी म्हणेल मग भक्त एवढे हे आहेत का की त्यांना तुमच्यावरती जबाबदारी टाकायचं? असं कुठल्या प्रेमाळ व्यक्तीला वाटेल की दुसऱ्याने माझा भार घ्यावा? तर भगवंत म्हणतात ते देत नाहीत, मी स्वतः घेतो. तर ते योगक्षेम 2 गोष्टी आहेत: भौतिक गरजा आणि भगवंतांची प्राप्ती, आणि या प्राप्तीमधून पतन न होणे याची पण काळजी भगवंतच घेतात. आता हे 20 आणि 21वाल्या लोकांसारखंच वर्णन इथे आहे की जे वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात, इंद्र, चंद्र, अग्नी, वायू, श्रद्धेने करतात, ते पण माझीच उपासना करतात, परंतु अविधीपूर्वकम म्हणजे चुकीच्या पद्धतीने. कारण 15व्या श्लोकामध्ये जे देवतांचे पृथक्त्वेन होते देवतांची उपासक, ते देवतांना भगवंतांचे प्रतिनिधी मानायचे. पूर्ण 23 नंबरच्या श्लोकांमधले हे देवतांना स्वतंत्र मानून उपासना करतात, म्हणून यांना चुकीची उपासना असं म्हटलं आहे. आता यांची चूक काय होते? 24मध्ये भगवंत सांगतात की ते ठीक आहे, वेगवेगळ्या देवतांची स्वतंत्रपणे उपासना करतात, पण त्यांना हे कळत नाही की सर्व उपासनेचा, सर्व यज्ञाचा, सर्व तपस्येचा भोक्ता आणि स्वामी मी आहे. जसं याच्या आधी पण येतं ना, भोक्ता आराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. इथं पण येतं अहमी सर्व यज्ञानां भोक्ताच्या प्रभुरेवच. भागवतामध्ये पण एक खूप मोठे 2 श्लोकामध्ये बरेच शब्द आहेत
वासुदेव परा वेदा, वासुदेव परामखा, वासुदेव परम योगम, वासुदेव परम ज्ञानम. सर्व काही अल्टिमेटली वासुदेवच आहे असं तिथे सांगितलं आहे. तर हे न समजल्यामुळे हे 23 नंबरच्या श्लोकामधल्या लोकांचं पतन होतं. ठीक आहे, तुम्ही देवतांची उपासना करू शकता, पण शेवटी कोण श्रेष्ठ आहे हे माहीत असलं पाहिजे. मग आता 25 नंबरचा श्लोक पण फार महत्त्वाचा आहे. लोक काय म्हणतात, यतो मत ततो पथ, जे वाटेल ते करा, शेवटी तर एकाच ठिकाणी जायचं असं नाही आहे. 25व्या श्लोकामध्ये क्लिअरली भगवंत सांगतात, देवता उपासकांना देवता ग्रहांची प्राप्ती होईल, पितृउपासकांना पितृच्या ग्रहांची, आणि जे काही तंत्रविद्या वगैरे करतात तर त्यांना त्यांच्या समुदायामध्ये, म्हणजे भूत पिशाच राक्षस कुष्मांड यातुधानी, त्यांचे पण खूप प्रकार आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना स्थान मिळतं. आणि शेवटी जे माझी उपासना करतात त्यांना माझी प्राप्ती होते. तर याच्यापेक्षा आणखीन क्लिअर कुठला श्लोक असला पाहिजे? इथे न समजण्यासारखं काय आहे? तरी पण लोकांना म्हणतात की इस्कॉनवाले असं सांगतात तसं सांगितलं. तर क्लिअरली दिलं ना, कोणाला पण अर्थ आहे. तुम्हाला मी एक व्हिडिओ पाठवला होता की हे कुठलं तत्त्वज्ञान आहे, ते मी मला वाटलं उत्तर द्याल. तर ते क्लिअर मायावाद तत्त्वज्ञान आहे ना. तर ते साधू काय म्हणत आहेत कि भगवान हमको दर्शन मत दो, आपके दर्शन की कोई ज़रूरत नहीं है, जो भोला भाला है उसको दर्शन दो, क्योंकि आपका रूप तो माया है और अंत में हम ही ब्रह्म है, असं ती व्यक्ती बोलती आहे. तर हे क्लिअर मायावाद आहे. पण या मायावादाचं खंडन करताना आपण एक आधी खूप महत्त्वाचा श्लोक बघितला, तुम्हाला आठवतं का? तिथे मायावादी व्यक्तीला महामूर्ख म्हटले. 2.12 हे आहे, सर्वांचे आत्म्याचं अस्तित्व वेगवेगळं आहे असं. तो काय श्लोक आहे 7व्या अध्यायामध्ये, की तिथे मायावादी लोकांना मूर्ख म्हटले. इथे जसं अवजानांती मा मूढा आहे ना, तसंच तिथे पण आहे. तिथे काय श्लोक आहे तो, हां, अव्यक्तं व्यक्तिम आपन्ना मन्यन्ते माम अबुद्धया, ते परम भावमजानंतो मम भूत महेश्वरम. अव्यक्तं व्यक्तिम आपन्ना मन्यन्ते माम अबुद्धया. तर ते काय म्हणतात की अव्यक्त व्यक्त होऊन आलाय, म्हणजे ब्रह्म अव्यक्त आहे आणि व्यक्तरूपात सर्व जीवात्मे किंवा हे ईश्वर आलाय. तर हे मायावाद आहे. तिथे क्लिअरली सांगितले गीतेच्या श्लोकामध्ये, अव्यक्तं व्यक्तिमापन्ना मन्यन्ते माम अबुद्धया. हे अबुद्धीचे लोक असे म्हणतात. तर ते साधू एवढा त्यांचे बरेच व्हिडिओ आहेत मायावादाचे, पण चुकीचं आहे ते. तर मग मी विचार करत होतो की बाबा ठीक आहे, आपण असं म्हणतो की इथं तर सरळ सरळ सांगितलं अव्यक्तं व्यक्तिमापन्ना मन्यन्ते माम अबुद्धया, पण त्या लोकांनी पण हा श्लोक वाचला असेल. तर प्रॉब्लेम काय असतो, ते वेगळ्या पद्धतीने स्पष्टीकरण देतात. अव्यक्तं व्यक्तिमापन्ना मन्यन्ते माम अबुद्धया, किंवा कदाचित ते असे म्हणत असतील की अबुद्धीच्या लोकांना समजत नाही, तोच निराकार आहे, तोच साकार होतो. कारण संस्कृतमध्ये तर शब्दांना कसंही फिरवता येतं. तर म्हणून असं वाटतं की बाबा आपण थोडी कमी भक्ती केली तरी काही हरकत नाही, परंतु ॲटलिस्ट आपण योग्य ठिकाणी तरी आलो आहे. तसं मायावादाच्या ठिकाणामध्ये गेलो असतो आणि किती जरी श्रम केले असते तर काय फायदा होता. तर ॲटलिस्ट प्रभुपादांच्या कृपेने आपण योग्य ठिकाणी तरी आलो आहे. नंतर मग कुणी म्हणेल की भक्तीमध्ये एवढं मिळतं, तर कुठल्याही मार्गामध्ये, म्हणजे कुठल्याही नोकरीमध्ये किंवा कुठल्याही पोझिशनमध्ये खूप काही जरी मिळत असेल तर ती पोझिशन मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत असतील. असंच भक्तीचं पण असेल तर इथे भगवंत म्हणतात नाही, इतर सर्व मार्गापेक्षा हा सोपा मार्ग आहे. फक्त पान फूल फळ भक्तीने अर्पण करायचं, याच्यापेक्षा अधिक काही करण्याची गरज नाही. आणि याला स्पष्ट करणारे इतर पण श्लोक आहेत, जसे की अद्वैत आचार्यांनी चैतन्य महाप्रभूंच्या अवतरणासाठी गौतमीय तंत्रमधून एक श्लोक त्यांनी शोधला होता. तुलसी दल मात्रेन जलस्य चुलकेन वा विक्रिणीयते स्वामात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सला. तुळशीचं दल आणि गंगेचं जळ एवढ्याने जरी उपासना केली तरी भगवंत प्रसन्न होतात. एवढे प्रसन्न होतात की आपल्याला त्या साधकाला देऊन टाकतात. म्हणून अद्वैत आचार्य शालिग्राम शिलेची दररोज तुलसीपत्राने आणि गंगेच्या जळाने उपासना करायची आणि चैतन्य महाप्रभूंना आवाहन करायचे की तुम्ही आता या, इथे तुमची आवश्यकता आहे. कारण मानव समाज
खूप दूर चालला आहे अध्यात्मापासून किंवा भक्तीपासून. मग 27मध्ये एका वेगळ्या प्रकारच्या व्यक्तीचं वर्णन आहे. आपण इथे अशी चर्चा केली होती की अर्जुन म्हणेल तुम्ही मला बऱ्याच प्रकारच्या भक्ती सांगितल्या, गुणीभूत, प्राधानीभूत, शुद्ध, हे देवतांची उपासक, एकत्वेना पृथक्त्वेन विश्वतोमुखम, नंतर गुणीभूतपेक्षा पण कनिष्ठ, मग मी काय करू नेमकं. तर तसं बघायला गेलं तर अर्जुन भगवंतांचा परम भक्त आहे, परम पार्षद आहे, तो तर शुद्ध भक्त आहे. पण ही गीता आपण आधी पण बऱ्याच चर्चा केली आहे, अर्जुनसाठी नाही आहे. गीता ही आपल्यासाठी आहे. मला सांगा बरं, गीतेमधलं कोणतं श्लोक अर्जुनसाठी आहे? गीतेमधला कुठलाही श्लोक अर्जुनसाठी नाही आहे. गीतेतले सर्व श्लोक आपल्यासाठी आहेत. अर्जुनला एक निमित्त केलं आहे, कारण तो तर नरनारायण म्हणून त्यांच्यासोबतच असतो. परंतु जसा की ही चर्चा क्रमाने पुढे पुढे जाते, त्या पद्धतीने स्पष्टीकरण दिलं जातं. जसं की 3ऱ्या अध्यायामध्ये आपण तिथे कर्मयोग बघितला, मग ज्ञानयोग बघितला, मग अष्टांग योग बघितला. तसं जसा चर्चेचा स्तर वर चालला आहे तसं तसं भगवंत अर्जुनला सांगतात की तू यावेळेस हे कर. जसं की आपण 3ऱ्या आणि 5व्या अध्यायामध्ये बघितलं होतं ना, की अर्जुन पात्रता नसताना ज्ञानयोगी होऊन मिथ्याचारी होण्यापेक्षा प्रामाणिक गृहस्थ होणं खूप छान आहे. आणि तुला जरी वाटत असेल तुझं हृदय शुद्ध आहे, तरी तू लोकांना आदर्श देण्यासाठी निष्काम कर्मयोग कर, ज्ञानयोग अपरिपक्व अवस्थेमध्ये नको करू. असंच मी पण केलं आहे. मी पण म्हणजे भगवंतांनी निष्काम कर्मयोग केलं नाही, मी उदाहरण देण्यासाठी केलं आहे, आणि जनक महाराजांनी केलं. तर तिथे भगवंत अर्जुनला निष्काम कर्मयोगासाठी प्रोत्साहन देत होते, कारण त्या चर्चेवरती त्याचा अधिकार तिथेपर्यंत होता. असंच वेगळ्या मार्गाचं वर्णन करत आता जेव्हा इथे आले, तर बेसिकली अर्जुन तर शुद्ध भक्त आहे, पण तरीसुद्धा चर्चेच्या दृष्टिकोनातून इथं भगवंत त्याला एक नवीन मार्ग सांगतात. याला म्हणतात ज्ञान कर्म मिश्र प्राधानीभूत भक्ती. हा एक आणखीन वेगळा प्रकार आहे. तर याच्यामध्ये हा व्यक्ती केवळ कर्ममिश्र का नाही आहे, कारण हा केवळ विहित कर्म नाही तर इतर गोष्टीसुद्धा भगवंतांना अर्पण करतो. आणि हा केवळ ज्ञानमिश्र का नाही आहे, कारण की हा केवळ निराकार रूपाला नाही तर याला साकार रूपाचं पण आकर्षण असतं. म्हणून हा नक्की कर्मवाला पण होत नाही, नक्की ज्ञानवाला पण होत नाही, आणि भक्ती पण होत नाही. सगळ्याचं मिश्रण असल्यामुळे हा व्यक्ती कर्मज्ञान मिश्र प्राधान्यभूत भक्त होतो. 27 नंबरचा हा शुद्ध भक्त नाही आहे. मग 28. हां, मग अशा पद्धतीने कार्य केल्यावर काय मिळेल? शुभ अशुभ फळापासून मुक्त होशील. शुभ अशुभ फळं म्हणजे पाप पुण्यापासून मुक्त. पुण्यापासून जेव्हा मुक्त होतो तेव्हा व्यक्ती कर्मबंधनातून काय म्हणता येईल, सुटून जातो. विमुक्तो मामुपैशसी. आता आपण इथे बघितलं होतं मुक्ती आणि विमुक्ती. मुक्तीमध्ये निराकार मुक्ती पण येऊ शकते. तर विमुक्ती म्हणजे भगवत प्राप्ती कुठल्या तरी रसामध्ये नाही म्हणता येणार कदाचित, तिथे सालोक्य सारष्टी सामिप्य या रूपामध्ये हे फरक आहे विमुक्ती आणि मुक्तीमध्ये. मग मागच्या वेळेस आपण हा 29 नंबरचा श्लोक बघितला होता की ही तर थोडीशी पार्शॅलिटी आहे की बाबा इतरांना बंधन आणि तुमच्या भक्तांना मोक्ष. तर भगवंत म्हणतात हे बघ, सर्व गोष्टींच्या सप्लायसाठी मी सगळ्यांना समान आहे. असं नाही की भक्त घेतो त्या ऑक्सिजनमध्ये वायूमध्ये ऑक्सिजन जास्त आहे ना, भक्ताच्या वायूमध्ये ऑक्सिजन कमी, असं नाही आहे. मूलभूत गोष्टीसाठी मी सर्वांना समान आहे. परंतु तू मला असं नाही म्हणू शकत की सगळ्यांना तुम्ही प्रेम पण सारखंच करा. इथे आपण तात्पर्यात बघितलं होतं फेमस उदाहरण की दान देणारा व्यक्ती सगळ्यांना सारखं दान देईल, पण आपल्या मुलाला विशेष वस्तू देईल, याच्यामध्ये दोष नाही आहे. हे त्याच्या मुलाबद्दल प्रेम आहे. तसंच मग भगवंतांमध्ये पण दोष नाही बघितला पाहिजे. सगळ्यांना सर्व देता येत ना, परंतु जी व्यक्ती त्यांच्यावरती प्रेम करते, मग त्यांच्याशी साहजिक आहे की त्यांना पण तशा पद्धतीने देवाणघेवाण कराविषयी वाटेल. म्हणून भगवंत म्हणतात याच्यामध्ये काही दोष नाही आहे, माझा एक नियम आहे. ए यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. ज्या विचाराने, ज्या पद्धतीने व्यक्ती ज्या आशेने माझ्याकडे येतो, मी त्याला त्याच प्रकारे प्रतिसाद देतो. आता एखादा व्यक्ती स्वर्गच मागायला येत असेल तर मग त्याला कसं काय गोलोकधाम देतील. तर जसे बहुतांश लोक मंदिरात कशासाठी जातात की एक्झाम असली की, किंवा मॅरेजच्या वेळेस, किंवा आजारामध्ये, तर मग प्रतिसाद पण तसाच मिळेल. हां, तर इथे भगवंत म्हणतात की इथे आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या होत्या. भगवंत कल्पवृक्ष आता
ते नको बघायला परत. तर पक्षपातीपणा हे भगवंतांचं दोष नाही आहे, तर हा एक अलंकार आहे. आता आपण इथून पुढे चर्चा करूया. श्लोक क्रमांक 30. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही हँड रेज करा किंवा आपण आता या श्लोकाचं वाचन करूया. श्लोक क्रमांक 30, पान नंबर भगवद्गीतेमध्ये आहे 355. हा श्लोक गाऊया. अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्यभाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. आता जसं मी तुम्हाला बोललो नाही, शेवटचे श्लोक खूप छान आहेत. म्हणजे तत्त्वज्ञान आहे पण भगवंतांचं हृदय कळतं इथं. मागच्या श्लोकामध्ये ते बोलले की बाबा मला माझ्या भक्तांबद्दल स्पेशल प्रेम आहे. तर हा 30 नंबरचा जो श्लोक आहे तो एक स्तर म्हणण्यापेक्षा खूप स्तर आणखीन वर जातो. की ठीक आहे बाबा, भक्ताबद्दल प्रेम आहे, जाणू शकतो, पण ते म्हणतात केवळ माझ्या म्हणजे भक्ताबद्दल प्रेम आहे असं नाही, जर माझ्या भक्ताने खूप वाईट काम जरी केलं तरी माझं त्याच्यावरतीच प्रेम असतं. आता हे कुठले वाईट काम समोर येईल. समजा एखादा ज्ञानी व्यक्ती आहे किंवा अष्टांगयोगी आहे, ज्याने आयुष्यामध्ये काहीच चुकीची गोष्ट केली नाही आहे, सगळं काही 100% बरोबर केलं, परंतु एखादा भक्त आहे, भक्ती तर करतोय पण आधीच्या सवयीमुळे त्याच्याकडून काही पाप झालं. म्हणजे इथं चूक म्हणजे साधी चूक नाही, कोणाला चिमटा काढला वगैरे असं नाही. इथे चूक म्हणजे हिंसा करणे किंवा दरोडा टाकणे किंवा सगळ्यात महत्त्वाचं व्याभिचार. जर माझ्या भक्ताकडून व्याभिचार जरी झाला तरी मला त्या पूर्णपणे निर्मळ असणाऱ्या अष्टांगयोगीपेक्षा तोच प्रिय आहे. आता याच्याबद्दल समोर स्पष्टीकरण येईल. तर तुम्ही हा स्तर बघू शकता की इतर लोकांना काय मिळेल ते सांगितलं. मग मागच्या श्लोकामध्ये की बाबा माझं त्यांच्यावरती विशेष प्रेम आहे ते सांगितलं. आणि ते सांगतात की म्हणजे चांगला भक्तावरच नाही, एखादा भक्त खूप गडबड करत असेल त्याच्यावर सुद्धा माझं सर्वात जास्त प्रेम आहे. आणि याचं स्पष्टीकरण इथं आपण पुढे बघणारच आहोत. हां, हे आचार्यांनी सांगितले भगवंत आपल्या भक्ताप्रती किती जास्त प्रेमळ आहेत हे पुढील 4 श्लोकात बघायला मिळतं. हा श्लोक क्रमांक किती आहे? 30, 31, 32, 33. हां, बरोबर. तर भगवंत म्हणतात की मी स्वभावतः माझ्या भक्तांना आसक्त आहे. त्याच्यामुळे माझ्या भक्तांनी काही चूक जरी केली तरी माझं त्यांच्यावरचं प्रेम कमी नाही होत. परंतु ज्ञानयोगी, अष्टांगयोगी, निष्काम कर्मयोगी बिना चूक सर्व काही करत असले तरी त्यांच्यावरती माझं प्रेम नाही. त्यांना जे पाहिजे मी ते देईल, पण प्रेम नाही देऊ शकत. आता हे समजायला जास्त कठीण नाही आहे. आता समजा तुमचा मुलगा आहे आणि शाळेत इतर पण मुलं आहेत किंवा त्याच्या वर्गात इतर मुलं आहेत. तर इतर मुलं समजा खूप छान मार्क्स वगैरे घेतात, खेळात पण चांगले आहेत, आणि समजा एखाद्या वेळेस तुमचा मुलगा काही कारणास्तव फेल जरी झाला तरी असं कधी होतं का की अरे मला हा मुलगा कशाला मिळाला, तो हुशार मुलगा माझा मुलगा पाहिजे, असं कधीच वाटणार नाही आईवडिलांना. असं वाटतं तुमच्यापैकी कुणाला? नाही तर फार चुकीचं उदाहरण होईल. असं वाटणं शक्य नाही आहे. जरी त्याने गडबड केली, काहीही केलं. आता मी तर बघितलं की माझा मावस भाऊच आहे, तो लहानपासून एवढ्या गडबडी करतो, एवढ्या गडबडी म्हणजे 10 वर्षाचा असल्यापासून म्हणजे एकदम तो काय म्हणतात त्याला, गांजा वगैरे घेणे, ते अंमली पदार्थ विकणे, मुलींना त्रास देणे. एकदा तो जेलमध्ये पण गेला. अशा इतक्या खूप गडबडी करत होतो लहानपणापासून. तरीसुद्धा त्याच्या मम्मीला, त्याच्या आईला त्याच्यावरती खूप प्रेम आहे. त्याने एखादी जरी, आता तो काय करतो, गळ्यामध्ये भगवा रुमाल घालून फिरतो आणि टिळा वगैरे लावतो भगवा, आणि इकडच्या तिकडच्या तोडक्या 2-3 गोष्टी सांगतो त्याच्या मम्मीला की महाभारतात असं झालं तसं झालं. तर त्याच्या मम्मीला वाटतं की अरे त्याचं नाव रवी आहे की आमचा रवी किती हुशार आहे. बघायला गेलं तर तो खूप गडबड करतो. पण आता त्याच्या मम्मीला माझ्यावरती प्रेम नसणार की हा आध्यात्मिक मार्गामध्ये गेला, याला कदाचित माहिती असेल, का मला नाही विचारणार. आता मी म्हणत नाही मला माहिती आहे, पण
उदाहरण असं आहे की असं बघायला मिळतं. तर हेच भगवंतांचा स्वभाव आहे, कारण आपण व्यक्तिगत मार्गामध्ये आहोत, आपण निराकार मार्गामध्ये नाही आहोत. निराकार मार्गामध्ये ती निराकार ज्योती आपल्याशी काय देवाणघेवाण करणार, आपण त्या ज्योतीला काय कपडे घालणार, काय त्याचा अभिषेक करणार, ते देवाणघेवाण होऊ शकत नाही. परंतु जेव्हा आपण हे विठ्ठलाच्या साकार स्वरूपाची उपासना करतो, त्याची प्राप्ती करतो. महाराष्ट्रामध्ये पण किती उदाहरणं आहेत विठ्ठलाने वेगळ्या भक्तांसोबत केलेल्या लीला. जनाबाईसोबत ते जात्या, तिथं आता पण आहे ते जातं वगैरे गोपाळपुरामध्ये. तर हे केवळ व्यक्तिगत स्वरूपामध्ये जेव्हा आपण असा संबंध निर्माण करतो तेव्हा शक्य आहे. तर जसं आईवडिलांना आपल्या मुलाने किती जरी चूक केली तरी तो आवडतो, दुसऱ्याचा मुलगा आवडत नाही, तसं भगवंतांना भक्ताने किती जरी मोठी चूक म्हणजे व्याभिचारापर्यंत एवढी मोठी चूक करूनसुद्धा त्यांना भक्तच आवडतात. आता समोर स्पष्टीकरण येईलच, तेव्हा आपण वाटल्यास नंतर परत बघूया. आता सुदुराचाराचं स्पष्टीकरण दिलं आहे. दरोडे करणे, हिंसा करणे म्हणजे खून वगैरे, आणि अडल्टरी म्हणजे व्याभिचार करणे. आता याच्यापेक्षा आणखीन मोठं काय करणार व्यक्ती. परंतु या व्यक्तीचे काही खास वैशिष्ट्ये आहेत, की असं नाही की कोणत्याही भक्ताला, म्हणजे आता एकदा दोनदा हरे कृष्णा बोलला आणि सोडून दिलं, त्याला पण ही मूभ आहे असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये काय गुण आहेत. अपी म्हणजे जरी सुदुराचार, जरी तो दुराचारी असला, तो काय आहे, भजते माम अनन्य भाग, तो अनन्य मनाने माझी शरणागती घेतो. असं नाही सोमवारी तिकडं, मंगळवारी इकडं, कधी वाटलं भगवंतांना माटलं, कधी वाटलं नाही मानलं, असं नाही. त्याचा मनाची स्थिती अनन्य भाग आहे, की बाबा मला शेवटी माझं पूर्ण मन विठ्ठलावरतीच आहे. परंतु असं असतानासुद्धा असं नसतं की आपण बरेचदा म्हणतो ना, आज भरती कल चक्रवर्ती, असं नाही होत. आधीच्या आपल्या चुकांमुळे, सवयींमुळे, मागच्या जन्माचे सोडून द्या, याच जन्मातल्या चुकींमुळे, तर समजा तर मी मुंबईमध्ये शिकलो, बऱ्याच लोकांच्या संबंधात आलो, खूप काही बघितलं वगैरे, तर हे गोष्टी काय आता मी भक्तीमध्ये आलं मग एकदम डिलीट नाही होणार, त्याला जायला वेळ लागतो ना. तर त्या आधीच्या गोष्टीच्या प्रभावामुळे आपल्याकडून चूक होऊ शकते. तर चूक आता आणखीन स्पष्टीकरण येणार आहे, परंतु हा असा साधक पाहिजे की तो पूर्णपणे भगवंतांवरतीच आश्रित आहे, की पूर्णपणे त्याला कळलं की मला भगवंताचे चरणच पाहिजे, बाकी काही नको. स्वर्गप्राप्ती, भौतिक गोष्टी प्राप्ती किंवा इकडे तिकडं ते म्हणतात ना इकडे नवस्कारात, तशा प्रकारचा व्यक्ती नाही आहे. तर हा कसा असला पाहिजे, अनन्य भाग. अनन्य भागचा अर्थ त्यांनी काय दिला आहे, की बाबा त्याची भक्ती माझ्यावरतीच एक केंद्रित असली पाहिजे. मग हां, अनन्य भाग म्हणजे तो केवळ माझी आणि माझी उपासना करतो, तो ज्ञान आणि कर्माचा दोष म्हणजे काय म्हणतात त्याला, अनुसरण करत नाही. मग कुणी म्हणेल की ठीक आहे बाबा, आता तुम्ही त्याच्यावरती एवढं प्रेम करता ते ठीक आहे, पण तू असा चुकीचा वागतोय, व्याभिचार करतोय, मग त्याचं काय. तर भगवंत इथे एक शब्द येतो, साधुर एवस मंतव्य, की इथे आचार्यांनी अशा प्रकारे भाव व्यक्त केला भगवंतांचा, की भगवंत ओरडून म्हणण्यापेक्षा किंवा कडक शब्दात बोलत आहेत. कुणाला बोलत आहेत, दुसऱ्या व्यक्तीला, त्याला नाही, ज्याने चूक केली त्याला नाही, दुसऱ्याला म्हणतात की त्याला तू साधूच मानलं पाहिजे. आता आपण पण बऱ्याचदा किती अपराध करतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी, याने प्रसाद घेतला, त्याने ते केलं, ह्या बोलला, ते बोलला. इथे भगवंत तर काय सांगतायत, की बाबा याने हे जरी केलं तरी तू त्याला साधू मानायचं. साधूर एवस मंतव्य, मंतव्याचा अर्थ होतो की मी सांगतोय, मी कृष्ण बोलतोय की त्याला तू साधू मान, जरी त्याने दरोडा टाकला तरी. आता हे दरोड्याचं वगैरे पुढे स्पष्टीकरण आपण बघूया. आणि ही माझी आज्ञा आहे की तू त्याला साधू मानलं पाहिजे, आणि जर माझी ही आज्ञा तू नाही स्वीकारली तर हा तुझा अपराध होईल. हे कुणाला सांगतायत, त्या चूक करणाऱ्या व्यक्तीला नाही, दुसऱ्या व्यक्तीला, की माझा भक्त जरी दुराचारी असला परंतु तो जर अनन्य मनाने माझी उपासना करत असेल
कर्मज्ञानाच्या मार्गात जात नसेल तर खूप मोठी चूक जरी झाली, कारण आधीचे संस्कार व्यक्तीला बऱ्याचदा ओढून घेऊन जातात. आणि त्यातल्या त्यात आजकाल तर मोबाईल वगैरे ह्या गोष्टी अशा आहेत की क्षणामध्ये व्यक्ती स्वर्गातून नरकात जाऊ शकतो. एका क्लिकमध्ये भगवंतांचे प्रवचन ऐकायला भेटतील, तिथंच दुसऱ्या क्लिकमध्ये व्यक्ती कुठे जाईल काही सांगता येत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये बचून राहणं कठीण आहे, पण चूक होऊ शकते. पण चूक झाल्यामुळे आपण त्या भक्ताचा बहिष्कार करू नये. तर आता इथे मग थोडंसं आणखीन स्पष्टीकरण बाकी आहे. असं नाही व्हायला पाहिजे की आपण याचा कसा फायदा घेऊ. मग कुणी म्हणेल की ठीक आहे, त्याला आम्ही साधू म्हणूया, पण जेव्हा तो तुमची भक्ती करतो तेव्हा आम्ही त्याला साधू म्हणणार, आणि जेव्हा तो गडबडीच्या गोष्टी करतो, गडबड कामं करतो, तेव्हा आम्ही त्याला साधू नाही मानणार, आम्ही त्याला दुराचारी मानणार. तर भगवंत म्हणतात नाही, त्याला पूर्णपणे साधू मानायचं. असं नाही की जेव्हा भक्तीचं काम करेल तेव्हा साधू आणि जेव्हा करत नाही तेव्हा साधू नाही, असं नाही. पूर्णपणे त्याला भक्त मानायचं. हां, तर आता इथे आणखीन काही महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे. तर एक बाजू झाली, दुसरी बाजू आपल्याला बघायची आहे. प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात पान नंबर 356 की सुदुराचार हा शब्द महत्त्वाचा आहे. आपण बघितलं सुदुराचारी म्हणजे कोणते कोणते. तर तिथे प्रभुपाद म्हणतात की बाबा 2 प्रकारचे स्वभाव आहेत. एक आपण आध्यात्मिक गोष्टीमध्ये, आध्यात्मिक स्तरावरती वेगळं कार्य करतो, भौतिक स्तरावरती वेगळे कार्य करतो. कधी कधी हे कार्य परस्पर पूरक असतात, कधी कधी विरोधी असतात. तर याच्यामुळे व्यक्तीकडून चूक होऊ शकते. तर मग प्रभुपाद एक हे सांगतात, कुठं गेलं ते भागवतमची लाईन, हां 356 मला वाटते 9वी-10वी ओळ असेल. तुमच्याकडे भगवद्गीता आहे का? कारण असेल तर तुम्हाला एंगेज करता येईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हां 15 नंबरची ओळ आहे पान नंबर 356. कुणीतरी एक जण वाचा. श्रीमद भागवतात सांगितले आहे. कुणीही वाचले तरी चालेल. एक मिनिट, कोण हँड रेज केला? कोण हँड रेज केला मला दिसत का नाही? हां कावेरी माताजी, तुम्ही वाचा श्रीमद भागवतात. हां, तर हा श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदाचा एक श्लोक आहे. पुढच्या श्लोकामध्ये पण याचं वर्णन येईल. सोपाद मूल भजतः प्रियस्य त्यक्तो अन्नभावस्य हरिपरेश विकर्म यच्चित पतत्तिम कथंचित धनोती सर्व हृदय सन्निवेश. ठीक आहे, मी असं आपण स्लो जातोयच आहे ना, तुम्हाला मी तो श्लोकच दाखवतो. स्कंद 11 अध्याय 5 श्लोक क्रमांक 42. कुठे गेला होता कंटेंट? स्कंद 11 अध्याय 5 श्लोक क्रमांक 42. हां, तर आता शेअर करताना हे शेअर करायला लागेल. हा श्लोक आहे. आता याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो की हे इंग्लिशमध्ये आहे, आपल्याकडे तर मराठीचं आणखीन आलं नाही आहे सॉफ्टवेअरमध्ये. तर हा श्लोक आहे. स्वपादमूलं भजतः प्रियस्य त्यक्तो अन्नभाव्यस्य हरिपरेश विकर्म यच्चित पतितं कथंचित धुनोती सर्व हृदय सन्निविष्ट. आता तुम्ही ज्या 2 ओळी वाचल्या ते या श्लोकाचं भाषांतर आहे की बाबा ज्याने भगवंतांच्या चरणाचा आश्रय स्वीकारला आहे आणि जो भगवंतांना खूप प्रिय आहे आणि त्याने इतर सर्व गोष्टींबद्दलची ते कल भावना वगैरे सोडून दिल्यात आणि त्याने पूर्णपणे भगवंतांना स्वीकारले. परंतु तिसरी ओळ काय म्हणते? विकर्म. विकर्म म्हणजे पापकर्म. आपण बघितलं ना, कर्म अकर्म विकर्म. कर्म म्हणजे ज्याच्यामध्ये पाप काहीतरी रिॲक्शन येते किंवा
वेद संमत गोष्टीला कर्म आपण म्हणतो. अकर्म म्हणजे ज्याच्यातून काहीच रिॲक्शन येत नाही. आणि विकर्म म्हणजे वेदाच्या विरुद्ध कार्य. वेदांच्या विरुद्ध कार्य म्हणजे हेच चोरी, हिंसाचार, व्याभिचार हे सगळे. तर विकर्म यच्चोत्पतितम कथंचित. कथंचित म्हणजे कदाचित. एखाद्या वेळेस त्याच्याकडून समजा विकर्म घडला, पापकर्म झालं, तर भगवंत काय म्हणतात, धुनोती सर्वम. शेवटी धुनोती म्हणजे ते धुणे, आपण कपडे धुणे म्हणतो त्याच प्रकारचं आहे. धुनोती सर्वम, हे सगळं जे काही हृदयामध्ये त्याच्या घाण जमा झाली या पापकर्मामुळे, मी तिला धुवून टाकतो. मग तुम्ही कसे काय धुणार? भगवंत म्हणतात, अरे हृदयामध्ये मीच आहे ना, मग त्या घाणीच्या सर्वात जवळ तर मीच आहे, मग सगळ्यात चांगली स्वच्छता मीच करू शकतो. तर या श्लोकाचं भाषांतर प्रभुपादांनी दिले की भगवंत त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आहेत, म्हणून जर समजा यदा कदाचित चूक जरी झाली त्या व्यक्तीकडून, तरी त्याचं हृदय स्वच्छ करण्याची जबाबदारी माझी आहे. तर आपण तिकडे पूर्ण याच्याकडे येऊ. त्याच्यानंतर आणखीन पुढे प्रभुपाद काय सांगतात, एक मिनिट हा श्लोक काढतो. हां, श्रीमद भागवतम झालं. द वर्ड साधुर एव, कुठे ऐकलं ते साधुर एव. हां, त्याच्यानंतरचा जो खालचा उतारा आहे ना, खालच्या उतार्यामध्ये दुसरं वाक्य, जिथे पहिलं वाक्य संपत हरे कृष्ण महामंत्र वगैरे, साधुर एव, इथून कोणीतरी वाचा. हां, माताजी तुम्ही वाचा. बाकी सगळ्यांनी गीता बंद करून लाल कपड्यात ठेवल्या वाटते. ठीक आहे, वाचा साधुर एव. हां, आणखीन हे पुढचं पण मंतव्य. हां हां, तर हे बघा किती किती कडक शब्दात भगवंत सांगतायत की त्याला तू उपहास करू नको आणि ही माझी आज्ञा आहे, नाहीतर अपराध होईल. तर याच्या नरसिंह पुराणातला एक श्लोक प्रभुपादांनी घेतला आहे. तो बऱ्याचदा असं आपण बघतो ना, मागच्या वेळेस कल्पवृक्षाचं उदाहरण बघितलं होतं. तर प्रभुपादांनी अचानक कल्पवृक्षाचं उदाहरण का सांगितलं? कारण प्रभुपादांनी जेव्हा गीतेवरती आणि भागवतांवरती टीका लिहिली, तर आधीच्या बऱ्याच आचार्यांचे संस्कृतमधले मूळ पुस्तकं त्यांच्याकडे, पुस्तकं म्हणजे ग्रंथ होते, आणि सर्व ग्रंथांचा अभ्यास करून प्रभुपादांनी टीका लिहिल्यात. तर जे कल्पवृक्षाचं उदाहरण आहे ते बलदेव विद्याभूषणच्या टीकेमध्ये आहे. आणि इथे जे आता हे पान नंबर 357मध्ये हा जो श्लोकाचा संदर्भ दिला आहे नरसिंह पुराणातला, तो पण बलदेव विद्याभूषणच्या टीकेमधून आहे, म्हणून प्रभुपादांनी त्याला इकडे घेतले. तर अचानक कुठून तरी घेतला असं नाही आहे. तर या श्लोकाचा भावार्थ काय आहे की बाबा चंद्रावरती डाग असतात, परंतु याचा अर्थ असा होत नाही की त्या डागामुळे चंद्रातून प्रकाश येत नाही. आता पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा डाग आहे याचा काही प्रभावच होत नाही. तर चंद्रावरचा डाग म्हणजे काय की या भक्ताच्या जीवनामध्ये हे जे काही चुकून घडलेल्या गोष्टी आहेत, की हे समजा नाही जरी म्हटलं तरी एका प्रकारे चारित्र्यावर डाग असल्यासारखेच आहेत, परंतु भगवंत म्हणतात की तुम्ही तिकडे लक्ष नका देऊ, तुम्ही त्याला चंद्राप्रमाणे समजा. तर हे आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं उतारा आहे शेवटचा 357मध्ये दुसरा उतारा. हळूहळू कुणीतरी वाचा, आपण एक एक वळ ऐकत ऐकत त्याच्यावर चर्चा करू. कोण वाचणार? सावंत सर, तुमच्याकडे गीता नाही आहे? सावंत सर, जयश्री माताजी, श्रेया, ठीक आहे, कावेरी माताजी वाचा तुम्ही. आपण हां 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 हां
हे खूप महत्त्वाचं आहे. तर ही दुसरी बाजू आहे. पहिल्या बाजूमध्ये भगवंतांच्या साईडनं सांगितले की भगवंत तर त्याला नेहमी आपला प्रिय भक्त समजतात, दुसऱ्यांना बजावतात की त्याच्यामध्ये दोष बघू नको. परंतु आचार्य आपल्याला ही दुसरी बाजू सांगतात, नाहीतर मग लोक याचा फायदा घेतील ना, की समजा काहीही करायचं आणि म्हणायचं की गीतेमध्येच तर सांगितलं आहे. तर असं नाही आहे. तर याला एक नाम अपराध म्हणतात. तुम्ही हरिनामाचे जे 10 अपराध आहेत त्याचं कधी ऐकले असतील तर 7वा एक नाम अपराध आहे, नामनो बलाद यस्सही पापबुद्धी, की नामाच्या बळावर पाप करणे. की ठीक आहे, मी काही पण पाप करतो आणि जपा करतो, माझे पाप नष्ट होतील, असं नाही. असा विचार केला तर तो नामापराध होतो. हा समजा आपले पूर्वी काही पापं झाले असतील भक्तीमध्ये येण्याच्या, तर ते नक्कीच हरिनामाद्वारे नष्ट होतात. आणि आताही आपण चुका करतोच, करणारच आहोत, परंतु असा विचार नाही केला पाहिजे की मी हरिनामाने माझे पाप नष्ट करतो. तेव्हा काय विचार असला पाहिजे की अरे ही चुकीची गोष्ट माझ्या हातून घडली नाही, घडायला पाहिजे. तर मी भगवंतांना विनंती करतो की मला यातून बाहेर काढावं. म्हणजे फक्त भावनेमध्ये फरक आहे. एक भावना कशी आहे की माझ्यावरती याचा काही फरक होत नाही, मी जपा करतो आणि ठीक होतो. किंवा जसं म्हणतात ना कोणी, समजा एखादा श्रीमंत व्यक्ती आणि त्याने काही हे केलं, अपराध केला, तर तो काय म्हणेल की मी एवढे एवढे पैसे देऊन टाकेल, मला कोणी काही पकडू शकणार नाही. तर ते योग्य नाही आहे. तसंच आपण हरिनामाचा त्या श्रीमंत व्यक्तीसारखा दुरुपयोग करू नाही शकत. म्हणून जरी भगवंत एवढे प्रेमळ असले, त्यांच्याकडून एवढी सूट असली, तरी आपली पण काही जबाबदारी आहे. असं नाही की या वाक्याचा गैरफायदा घ्यायचा. म्हणून प्रभुपाद काय म्हणतात, या श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्य करीत अजूनही आपण भक्तच असल्याचे समजू नये. तर हे सगळे आपल्याला वॉर्निंग आहे. पहिली वॉर्निंग काही दुसऱ्या व्यक्तीला होती की तुम्ही भक्तामध्ये दोष बघू नका. ही वॉर्निंग आपल्याला आहे, जो जो भक्ती करतोय तो, की या श्लोकाचा गैरफायदा घ्यायचा आणि काहीही करायचं आणि म्हणायचं की मी भक्त आहे, असं नाही होत. ॲक्च्युली जो खरा भक्त आहे ना, तो खूप काळजी घेतो की असं काही घडू नये त्याच्या हातून. आणि समजा यदा कदाचित आधीच्या गोष्टीच्या प्रभावामुळे झालंच, तर त्याला पश्चाताप होतो. तर पश्चाताप होणं हे लक्षण आहे की व्यक्ती त्याच्या मनामध्ये हे करण्याची इच्छा नाही, पण तो काय म्हणतात आधीच्या गोष्टीच्या प्रभावाने घडतं आहे. परंतु चूक घडून पश्चाताप पण न होणे म्हणजे मग हे जरा थोडं गडबड आहे. तर समजा आपण कोणाला काही बोललो, तर असं कधी आपल्याला मनात वाटतं ना रे उगीच बोललो, असं नाही बोलायला पाहिजे. पण एखादा समजा कुणाला मारतोय, बोलतोय, सगळं करून जातो, त्याला जाणीव पण होत नाही आहे की मी काय करतो, तर मग गडबड आहे. म्हणून याचा गैरफायदा घ्यायचा नाही. आणि प्रभुपाद काय सांगतात की बाबा हे असं का घडतं, चुका का घडतात. प्रभुपाद म्हणतात की भक्ती करणं म्हणजे मायादेवीच्या विरुद्ध युद्ध करणं आहे. आणि मायादेवी किती शक्तिशाली आहे. दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवही प्रपद्यंते माया मेताम तरंती ती. दुरत्यया आहे माया, मायाला पार करणं सोपं नाही. ॲक्च्युली हे मायादेवीचं कार्य चांगलं आहे. आपण आधी पण चर्चा केली होती ना, मायादेवी कशी फॅक्टरीमध्ये टेस्टिंग करतात. तुम्ही एखादं प्रॉडक्ट घेतलं, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टवर खास करून ओके टेस्टेड असं लिहिलेलं असतं. ते काय करतात की प्रोडक्ट तयार झाल्यावर त्याला वेगवेगळ्या चाचण्या करतात. जसे की विमानाचे त्याचे जे विंग्ज आहेत ते किती फ्लेक्झिबल आहेत. फोनची तुम्ही यूट्यूबमध्ये कधी बघितलं असेल, ड्रॉप टेस्ट असते, किती वेळा खाली पडल्यावर त्याची स्क्रीन तुटत नाही. किंवा जे क्लिकचं बटन आहे त्याला किती वेळेस, मग ते सांगतात की 10,000 वेळेस क्लिक केलं तरी काही होत नाही. अशा त्याच्या टेस्ट असतात. मग त्या टेस्ट पास झाल्यावरती मग त्याला ते स्टिकर लावून येतं ओके टेस्टेड. तसं मायादेवीचं काम आहे की हा कुठल्या कुठल्या प्रलोभनापासून मुक्त होतो. समजा क्रोधाचं काहीतरी स्थिती देणार, त्याच्यातून पास झाला ओके टेस्टेड. मग कामाचं काहीतरी प्रलोभन येणार, त्यातून पास झाला तर ओके टेस्टेड, नाही झाला तर मग परत पहिल्यापासून म्हणण्यापेक्षा परत प्रयत्न करा. कारण भगवंतांचं धाम तर परम पवित्र आहे. भगवंत परम पवित्र आहे. तिथले सगळे भक्त एका मनाचे आहेत. त्यांच्या मनामध्ये काम, क्रोध, एकमेकांबद्दल द्वेष हे काहीच नाही आहे. आणि समजा इथून एखादी चुकून गडबडीची व्यक्ती तिकडे गेली तर तिथलं वातावरण खराब करून टाकेल ना. तिथे स्वामित्वाची भावना, मीच उपभोक्ता आहे, हे सर्व नाही चालत. हे होतं म्हणून तर इकडे यावं लागलं. म्हणून मायादेवीला हे सर्व करावं लागतं. ॲक्च्युली ती काही कुणाची शत्रू नाही आहे, भगवंतांची शक्तीच आहे. तर याला अनुसरून प्रभुपाद काय म्हणतात की मायादेवी खूप प्रभावशाली आहे, त्याच्यामुळे आपल्याकडून चुका होणारच आहेत.
परंतु तरीसुद्धा व्यक्तीने जोपर्यंत पूर्ण बळ नाही तोपर्यंत अशी आपल्याकडून चूक होऊ शकते. पण आपल्या पण जबाबदारी आहे की आपण स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. श्रवणाने, नामजपाने, भगवत स्मरणाने, वैष्णव सेवेने, भगवत प्रसादाने हळूहळू हळूहळू ज्याच्या त्याच्या तीव्रतेनुसार कुणी कदाचित एखाद्या जन्मातच पूर्णत्व प्राप्त करेल, कुणाला अजून काही जन्म लागतील, पण हा लढा तर द्यावाच लागेल. परंतु हा लढा देताना कधी कधी काय होतं, निराश झाल्यासारखं वाटतं. अरे हे बाहेरचे भौतिकवादी लोक किती उपभोग घेत आहेत, किती आनंद करतात, आणि आपण तर आनंद पण घेत नाही आणि भक्तीमध्ये पण प्रगती करत नाही, असं कधी कधी वाटू शकतं. त्याच्यासाठी भक्तांचा संघ पाहिजे आणि हे समजलं पाहिजे की बाबा आपल्याला हे कष्ट होत आहेत, पण या कष्टाचा काहीतरी फायदा आहे म्हणून आपण हे करतो आहे. जसं की तुम्ही गीतेमध्ये ऐकलं असेल ना, 18व्या अध्यायामध्ये 2 श्लोक आहेत. यत्तत् अग्रे अमृतमेव. जे इंद्रिय भोग आहे तो सुरुवातीला अमृतासारखा वाटतो. म्हणजे अनिर्बंध काही पण खाणे, अनिर्बंध चुकीच्या गोष्टी करणे, त्याच्यामध्ये असं वाटेल की रे किती एन्जॉय करतो ही व्यक्ती. पण असं नाही, परिणाम आहे विषम आहे, त्याचा परिणाम विषामध्ये होतो. आणि यद्यत अग्रे विषमेव, काही गोष्टी अशा आहेत की सुरुवातीला विषासारखा वाटतील. जसं की समजा भक्ती तर खूप आनंददायक आहे, आपले प्रसाद वगैरे पण छान येतं, पण तरी असं वाटेल की काय आता हे लोक तर सगळे पिक्चर्स बघतात, मॉडर्न स्टाईलचे कपडे घालतात, आणि जे काही आहे सिगारेट किंवा अशा गोष्टी घेतात, किती एन्जॉय करतायत, आणि आपण तर हे करत नाही. पण असं नाही आहे, आपल्याला हे तपस्या करतो याच्यामध्ये थोडा त्रास होईल, कारण चांगल्या मार्गावर जायला त्रास होतो. हे एकदा श्यामानंद प्रभू सांगत होते की की नदीच्या प्रवाहासोबत वाहून जाणं खूप सोपं आहे, कुणी पण वाहून जाईल. समजा आता पावसाळ्यामध्ये नदीला प्रवाह आहे, त्या पाण्यात पडला व्यक्ती की सरळ पाणी त्याला घेऊन जातं प्रवाहाने समोर. परंतु जर समजा एखाद्या व्यक्तीला त्या नदीच्या प्रवाहात पडून उलट्या दिशेने जायचं असेल तर त्याला खूप परिश्रम करावे लागतात, खूप म्हणजे खूपच. आता पुराची स्थिती तर सोडून द्या, सामान्य स्थितीमध्ये पण खूप मेहनतीने प्रवाहाच्या विरुद्ध जावं लागतं. तसंच आपण जे हे भक्तीमध्ये प्रयत्न करतो आहे, हा आपला प्रयत्न प्रवाहाच्या विरुद्ध आहे. सर्व समाजाची जी नदी आहे ती इंद्रिय तृप्ती, व्याभिचार, भ्रष्टाचार, काम, क्रोध यानेच वाहून घेऊन चालली आहे. आता आजकाल तर ते काय OTT, आणखीन ते जुगार, गॅम्बलिंग, टीम 11, हे सगळ्या समाजाला वाहून घेऊन चाललं आहे. मग हे सगळं टाळत आपण आता जे विरुद्ध जायचं म्हणजे आपल्याला थोडंसं कठीण वाटेलच. पण परत परत श्रवण करून, वाचन करून, भक्तांसोबत करून पुन्हा श्रद्धा निर्माण केली पाहिजे की बाबा हे वर्थ इट आहे. असं नाही की आपण काहीतरी गमावतो आहे. शेवटी कारण भक्ती पण असं नाही आहे ना की आपण आज भक्ती केली आणि एका वर्षातच आपण शुद्ध भक्त झालो. परंतु संयम पण ठेवावा लागतो. आता जसं आज आपण तो व्हिडिओ बघितला शबरीचा, तर शबरी मातेला त्यांचे गुरु होते गौतम मुनी. तर गौतम मुनी जेव्हा हे लोक सोडून मला वाटते ब्रह्मलोकामध्ये जाणार, तेव्हा बोलली शबरीला की आम्ही सर्व जातो आहे. तर शबरी बोलली की मला पण घेऊन जा. तर ते बोलले नाही, तू इथेच थांब, काही वर्षाने श्रीराम इथे येऊन तुला दर्शन देतील. तर गुरु आणि तर सर्व गेले आणि शबरी एकटीच होती तिथे. आणि आता तिला माहिती नाही की कोणत्या दिवशी येणार. मग दररोज सारखीच तयारी. ते आपण आज व्हिडिओमध्ये दररोज तो फुलाने रस्ता सजवणार, फळे आणणार, दररोज किती वर्षे गेली असतील काय माहिती. तर किती संयम लागतो. आपण तर 4-5 वर्षापासून 16 माळा नाही केलं तरी आपल्याला असं एकदम वाटतं की का आम्हाला भगवंत भेटले नाही, का हे कळलं नाही, का ते नाही कळलं. तर मग कधी कधी अशा व्यक्तीचे उदाहरणं आपण बघितले पाहिजे की एवढं आपण केलं आहे का यांच्यासारखं. काही पण एकदा तरी तक्रार केली का शबरीने की अरे मी मागच्या 1 वर्षापासून दररोज फुलं आणून टाकते आणि ते काय राम आले नाही, काय माहीत गुरुने खरं सांगितलं का खोटं सांगितलं. शास्त्रामध्ये कधी कधी खोटं पण सांगू शकतात. अशी तर नाही बोलली. तर असं होणार आहे. तुम्ही भक्तीमध्ये आले म्हणून लगेच तुमचे सगळे दुःख नष्ट होतील असं नाही. काही काही अपराधाची आपल्याला पण शिक्षा मिळते, आजार पण होतात, आपण पण चुका करू, वेळ पण खूप लागेल.
कधी कधी निराशा पण होईल, कधी कधी वाटेल की याच्यामध्ये मला काही रसच येत नाही आहे, नको हे. त्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जायचं आहे. तर म्हणजे मी पण तुमच्यासोबतच सांगतो की अशा वेळेस हे जे उदाहरणं आहेत शबरीचे वगैरे, अशा उदाहरणातून प्रेरणा घेतली पाहिजे. ठीक आहे, आणखीन थोडंसं समोर जाऊ, आणखीन थोडंसं समोर जाऊ. कारण चांगली गोष्ट मिळवण्यासाठी तर मेहनत पण तेवढीच करावी लागेल ना. तर हां, हे आपण बघितलं की बाबा याचा गैरफायदा घ्यायचा नाही, कारण तो नाही तर 7वा नामअपराध होतो. आणि हे पण बघितले की आपलं भक्ती म्हणजे मायेच्या विरुद्ध युद्ध आहे. तर माया एवढी शक्तिशाली, आपण तिला हरवणं म्हणजे काही सोपं नाही आहे. तुम्हाला एक जे सहज क्वेश्चन विचारतो, तुम्हाला माहीत असेल तर, मायादेवीला हरवलेला कुठला भक्त आहे ज्याची लीला खूप प्रसिद्ध आहे? हिंट देतो, चैतन्य चरितामृतमध्ये. हरिदास ठाकूर आहेत. हरिदास ठाकूरांची परीक्षा घेण्यासाठी एकदा मायादेवी आली होती. एकदा ती लक्षहिरा नावाची वेश्या पण आली होती, एकदा मायादेवी पण आली होती. आता विचार करा, मायादेवी स्वतःहून एखाद्या व्यक्तीचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असेल म्हणजे ती किती पॉवरफुल असेल. परंतु हरिदास ठाकूर त्याने पण प्रभावित नाही झाले. तर शेवटी मायादेवी म्हणते की मला तुम्ही दीक्षा द्या. तर एक श्लोक येतो, मायादेवी दीक्षा मागे अन्यर की कथा. तर कोणीच, आता आपल्या इथं मायादेवीला मी हरवलं असा गर्व नसतो, पण हे पण उदाहरणं आहेत की असं होतं. आणि त्याच्यामध्ये प्रभुपादांचा, भक्तांचा आपल्यावरती विशेष अनुग्रह आहे. त्यांच्या आपण काय म्हणतात, उपदेशांचं पालन केलं. प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही तर एवढे हे नाही आहे प्रगत की तुम्हाला सरळ सरळ गोलोकधाममध्ये एंट्री मिळेल, पण तुम्ही फक्त माझ्या मागे मागे चला किंवा माझ्या धोतीला पकडून चला, मी मागच्या दरवाजाची चाबी घेऊन आलो आहे, तर तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाईल. एकदा प्रभुपाद बोलले होते की हे ज्ञानी लोक फक्त शुष्क तपस्या करतात, परंतु आपण खात खात भगवत धामात जाऊ. इतर मार्गामध्ये बघा ना त्या लोकांचं किती कठोर आहे असं. भगवंतांचा प्रसाद घेत, हरिनाम घेत, थोडाफार कमी जास्त होतच राहणार आहे म्हणा मागे पुढे, पण प्रभुपादांवरती निष्ठा ठेवून आपण जर हे केलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ. तर हा इथे श्लोक संपला. जर जास्त रसिक श्लोक असल्यामुळे थोडं हळूहळू चाललं आहे. तर पुढच्या वेळेस आपण श्लोक क्रमांक 31 बघूया. इथे कोणाला काही प्रश्न आहे? सर्व ऐकतात का? एकदा हो हो म्हणून तरी सांगा किंवा हँड तरी रेज करा, म्हणजे कळेल कोण ऐकते. हां, कावेरी माताजी तर आहेत, अनिता माताजी आहेत, चव्हाण सर आहेत. चला, तर तुम्हाला प्रश्न असेल तर विचारा, किंवा हे चर्चेत तुमचा काही फीडबॅक असेल तर सांगा. स्लो होतं आहे, फास्ट होतं आहे, किंवा परत रिव्हिजन नको. मी परत रिव्हिजन का करतो, कारण तुम्हाला म्हटलं सांगा तर तुम्ही सांगत नाही आहात, म्हणून मी म्हटलं ठीक आहे, कमीत कमी ऐकून. ठीक आहे, तुमचा काही यस प्रभूजी. हां याच्याशी संबंध असेल तर विचारा, काही प्रॉब्लेम नाही. हां 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 हां. अच्छा अच्छा, कुठला कुठला? हां हां हां. नाही, ते सिम्प्लिफाय करण्यासाठी सांगितलं जातं. तर त्याच्यावरती पण हां हां हां. तर याच्यावरती पण खूप वाद चालू आहे की एक जीवा फॉल डाऊन म्हणून एक इश्यू आहे इस्कॉनमध्ये, की जीवाचा फॉल डाऊन कुठून होतो. तर काही लोकांचं म्हणणं आहे की जीव ब्रह्मज्योतीमधून येतात. तर की कारण ब्रह्मज्योतीतून फॉल डाऊन होऊ शकतं असे काही लोक म्हणतात. आणि काहींचं म्हणणं आहे की भगवंतांच्या धामातून पण लोकांचा फॉल डाऊन झालेला आहे, असं दोन मतप्रवाह आहेत. तर प्रभुपादांनी त्यांच्या तात्पर्यामध्ये
नेहमी हा भाव घेतला आहे की नेहमी ते एकच उदाहरण द्यायचे की समजा तुम्ही पाण्यात पडले, तर पाण्यात पडल्यावरती मला कुणी धक्का दिला, कुठून पडलो हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा. किंवा समजा तुम्हाला एखाद्या वेळेस मलेरिया झाला, तर कुठल्या डासाने चावल्यामुळे मला मलेरिया झाला हे शोधणं महत्त्वाचं नाही आहे, तर मलेरिया ठीक करणं महत्त्वाचं आहे, असा प्रभुपादांचा भाव होता. आणि भक्ती विनोद ठाकूरांचा एक ग्रंथ आहे जैव धर्म म्हणून. तर जैव धर्मामध्ये पण याचं उत्तर त्यांनी असं दिलं आहे की भक्तीमध्ये अशा काही काही गोष्टी आहेत की आपण त्या स्तरावरती गेल्यावर ते मग समजतात. जसं की समजा एखादा भक्त निष्ठा स्तरावरती आला, तर मग त्याला निष्ठा स्तरात, आता आपल्याला निष्ठेचा स्तर कसा आहे समजत नाही. निष्ठा म्हणजे नेमकं त्याची भावना कशी असते, आसक्तीच्या स्तरावरती तो त्याच्या मनात काय विचार येतात, आपण फक्त थेरॉटिकली वाचतो. तर तिथे भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की काही काही गोष्टी अशा आहेत त्या स्तरावरती गेल्यावर कळतात. आणि त्यांनी या जीव फॉल डाऊनबद्दल असं सांगितलं जैवधर्मामध्ये की तुम्ही भगवत धामामध्ये जा आणि तिथेच फाइंड आउट करा. तर कदाचित हरिपार्षद प्रभूंनी इतर काही ग्रंथांचा संदर्भ घेऊन सांगितला असेल, परंतु ही हां 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 तर हं, हं, हं. हां, कारण ते त्याच्यामुळे काय होतं, तर सामान्य लोक थोडेसे हे होतात ना, कन्फ्यूज होतात. आता हरिपार्षद प्रभूंचे मी पण दुसरे काही क्लासेस ऐकलेत. ज्याला ज्याला खूप निष्ठा आहे, खूप बरीच काही श्रद्धा आहे, त्यांच्यासाठी खूप चांगले आहेत. पण नवीन व्यक्तीला, आता आपण असं म्हणतो ना की की लहान बाळाला समजा दूध पाजू शकतो, पण त्याला लगेच रबडी नाही खाऊ घालू शकत. तर आता समजा तुम्ही, आपण भक्तीमध्ये 10-15 वर्षे असलो की मग आपल्याला हळूहळू माहीत होती की याच्या मागची अंडरस्टँडिंग काय. आता मला माहिती आहे की तसं नाही आहे की जीवाने स्वतंत्र हे केलं म्हणून. पण ते समजणं या दृष्टीने चांगलं आहे. आणि आचार्यांनी पण तो भाव घेतला आहे. भक्तिनाथ ठाकूर आणि प्रभुपाद पण असेच म्हणतात की जीवाची स्वतंत्र इच्छा हेच कारण आहे. तर हरिपार्षद प्रभूंनी कदाचित दुसऱ्या साईडने सांगितलं, परंतु प्रॅक्टिकल आपल्या भक्तीमध्ये त्याने काही फरक नाही पडत. की हां 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 हां. अच्छा. पण त्यांनी नेमकं कारण काय सांगितलं, म्हणजे ब्रह्मज्योतीमधून येतो कुठून? हां. अच्छा. चालेल, फक्त तुम्ही तुम्ही जर परत कधी ऐकला ना, कन्क्लुजन सांगा, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की बाबा कसा जीव आला. की मला, हां मला पाठवून द्या. हां हां. तर मी हां हां. आणि त्यांचा एक ग्रुप पण आहे, व्हॉट्सअप ग्रुप पण आहे. तिथे ते आता चैतन्य शिक्षाष्टकम चालू आहे, त्याच्या आधी त्यांनी हे घेतलं, काय म्हणतात, उपदेशामृत घेतलं वाटतं. तर हरिपार्षद प्रभू एवढं ज्ञान तर इस्कॉनमध्ये मला वाटतं 4-5 लोकांनाही असेल, खूप म्हणजे रेअर ते. हां हां. छंद, अलंकार, हां हां. अहो, त्यांना त्यांना पाणिनी व्याकरणाचे 2000 नियम पाठ आहेत. तर ते ठीक आहे, काही हरकत नाही, आपल्याला ॲक्सेस आहे तर ऐकू शकतो. फक्त जेव्हा काही हां हां कन्फ्यू
कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. फक्त आता आणखीन एक तो हा विषय आहे की प्रभुपाद म्हणतात की जो ब्रह्मज्योतीमध्ये जातो त्याचं पतन होतं. तो एक श्लोक काय आहे, ज्ञाने प्रयासन नाही, हां, ए अरविंदाक्ष विमुक्त मानस पाद अविशुद्ध बुद्धया पतंती अधो म्हणजे की जो ब्रह्मज्योती जातो तिथून पण पतन होतं, असं प्रभुपादांनी खूप ठिकाणी सांगितलं आहे. तर बलराम शक्ती प्रभू पण एक दुसरे स्कॉलर आहेत. तर त्यांनी त्यांच्या क्लासमध्ये प्रत्येक वेळेस ते सांगतात की जीव ब्रह्मज्योतीतून परत येत नाही. तर तर ते त्यांनी हा क्लास सांगताना मग दुसरे जे नेहमीचे भक्त होते पुराणे ते बोलले, अरे तुम्ही असं कसं काय बोलू शकता. प्रभुपादांनी 1000 ठिकाणी सांगितलं आहे की ब्रह्मज्योतीतून जीव परत येतो म्हणून. तर बलराम शक्ती प्रभूंनी सांगितलं नाही, ब्रह्मज्योतीतून परत येणं शक्य नाही आहे. तर प्रभुपादांनी आणि आपल्या आचार्यांनी याच्यावर असं का सांगितलं असेल, त्यांचं स्पष्टीकरण असं आहे की ब्रह्मज्योती म्हणजे जिथे काहीच सेवा नाही, काहीच काम नाही आहे. आणि भगवत धाम म्हणजे जिथे भगवंतांची सेवा आहे. परंतु बद्धस्थितीमध्ये जीवाचा कल कुणीकडे असतो की काम न करण्याकडे असतो. काम चोरी करणे किंवा कष्ट न करणे. आता शुद्ध अवस्थेमध्ये ते सेवा करेल वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामुळे जर या ब्रह्मज्योतीला हे केलं, जास्त काय म्हणता येईल, प्रशंसा केली, तर लोकाचा ओढ तिकडे होईल. निराकारामध्ये, शून्य स्थितीमध्ये. तर त्याच्यामुळे बलराम श्री प्रभू म्हणतात की त्यामुळे आचार्यांनी असं सांगितलं. आहेत असे काही मुद्दे आहेत, पण माझी अंडरस्टँडिंग अशी की प्रभुपादांनी सांगितले की बाबा कोणी धक्का दिला हे महत्त्वाचं नाही, परत जाणं महत्त्वाचं आहे. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की तुम्ही भगवंताच्या धामात जा आणि तिथे जाऊन त्यांना विचारा का झालं. तर ठीक आहे, मेजर कॉन्फ्लिक्टिंग पॉईंट नाही आहे, चालेल. तर ठीक आहे, थांबूया आपण इथे.